नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या त्रिशूल बॅच मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जो आहे तो आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे न्याय व्यवस्था हा टॉपिक जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला माहितच आहे की लोकशाहीचे जे येतात ते चार स्तंभ आहेत. त्यामध्ये एक म्हणजे एक्झिक्युटिव्ह, दुसरे म्हणजे लेजिस्लेटिव्ह, तिसरे म्हणजे प्रेस आणि चौथी म्हणजे ज्युडिशियरी. तर या चार स्तंभांपैकी सर्वात महत्वाचं जे येतं ते ज्युडिशियरी. आपण सगळ्या जो काही मीडिया आहे, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह याच्यामध्ये तर दोघे जण जे येतं ते आपण नेते लोक कसे येतं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर येतं प्रेस. परंतु प्रेस मीडिया जी आहे ती देखील काय की थोड्याफार प्रमाणामध्ये जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या इन्फ्लुएन्स करतात. काय इन्फ्लुएन्स करतात? कारण की मीडियाला चालवण्यासाठी जे ते पैसे लागत असतात. आणि हे पैसे कुठून मिळतात? तर मग त्यांच्या ऍड्स आल्या तरच यांना पैसे मिळणार आहेत. मग हे सगळं जे येतं ते असं एक ट्रायंगल बनतं. राहतं ते फक्त एक सेपरेट अशी एक ज्युडिशियरी ज्याला की आपण न्याय व्यवस्था असं म्हणतो. सध्याच्याला जे येतं ते भारतामध्ये लोकांचा न्याय व्यवस्थेवरून अजून तरी विश्वास उडालेला नाहीये. कारण का? की न्याय व्यवस्था जी आहे तर यांचं कम्प्लिटली हे जे येतं ते पॉलिटिकल लीडरशिप पासून आयसोलेटेड येतं. तर आज जो आहे तो आपण न्याय व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा टॉपिक जो आहे तो सुप्रीम कोर्ट हा आपण अभ्यासणार आहोत. तर आपल्याला माहितच आहे की जी न्याय व्यवस्था आहे, जसं की आपण अगोदर सांगितलं होतं की तीन जे चेंबर असतात, एकामध्ये काय असतं तर एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे कार्यकारी मंडळ. दुसरं म्हणजे लेजिस्लेटिव्ह म्हणजेच काय तर कायदे मंडळ. आणि तिसरं जे तर ते ज्युडिशियरी म्हणजेच न्याय व्यवस्था. आता अमेरिकन सिस्टीम आणि भारतीय सिस्टीम याच्यामध्ये फरक काय माहितीये का? की अमेरिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह जे येतं ते सेपरेटली आयसोलेटेड असतात. कशापासून? तर लेजिस्लेटिव्ह पासून. म्हणजे कायदे मंडळापासून तिथले जे प्रेसिडेंट त्यांचं जे काही कॅबिनेट मंडळ असतं हे कम्प्लिटली काय असतं तर आयसोलेटेड असतं. तिथले जे कॅबिनेट मिनिस्टर्स वगैरे जे असतात ते लेजिस्लेटिव्हचे मेंबर असतीलच असं नाही, तर ते त्या व्यतिरिक्त देखील असू शकतात. तर तिथं कसं केलं जातं? समजा एखाद्या एज्युकेशन मधला एखादा एक्सपर्ट माणूस आहे तर त्याला ते एज्युकेशन मिनिस्टर जो आहे तो प्रेसिडेंट अपॉइंट करू शकतो. एखाद्यानं समजा एखाद्यानं रॉय तिथला जो FBI आहे तर त्याच्यामध्ये एखाद्यानं चांगलं केलेलं असेल काम तर तो त्याला संरक्षण मंत्री करू शकतो. आपल्या इथं तसं नसतं. आपल्या इथं जो निवडून आलेला असतो तोच संरक्षण मंत्री असतो. जो निवडून आलेला असतो तोच एज्युकेशन मिनिस्टर असतो. तसं तिथं नाहीये. तर इथं जे येतं ते कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे आपल्या भारतामध्ये जे येतं ते एकच भाग येतं. म्हणजे हे जे इथं जे सेपरेशन आहे हे सेपरेशन भारतामध्ये नसतं. तर कसं असतंय मग? तर भारतामध्ये हे एकच चेंबर असतंय. म्हणजे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ दोघेही जे येतं ते एकाच याचे भाग आहेत. राहिली फक्त काय की ज्युडिशियरी आणि चौथा जो पिलर असतो तो म्हणजे प्रेस. ज्याला की आपण मीडिया प्रेस जे काही आहे ते म्हणतो. तर यामध्ये देखील काय झालेलं आहे की जे चांगले जे व्यक्ती येतात जसे की NDTVचे जे होते तर यांना जे येतं ते नाईलाजास्तव त्यांना जावं लागलेलं आहे बाहेर. इतका त्यांचा काय ते छळ करण्यात आलेला होता. ठीक आहे, आपल्याला त्याच्यात घुसायचं नाहीये. आपल्याला काय पाहिजे की प्रेस जी आहे ती स्वतंत्र आहे, परंतु प्रॉब्लेम काय होतो की प्रेसला चालवण्यासाठी पैसे लागतात.
आणि सगळ्यात जास्त जो खर्च जे आहे, तर मीडियावरती कोण करतं? तर गव्हर्नमेंट करतं. कारण की त्यांच्या योजना जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी जो मीडिया असतो त्यांना पैशांची अत्यंत आवश्यकता असते. मग ते 2 बूंद जिंदगी की म्हणून पोलिओ अभियान असो किंवा कुठलंही अभियान असो. तर यासाठी जे येतं ते ॲडव्हर्टायझिंग जी येतं ती मीडियाकडे देत असतं. कोण देत असतं? तर गव्हर्नमेंट. आणि या पैशांसाठी जे येतं ते सगळ्यात जास्त जो मीडिया जो येतो तो गव्हर्नमेंटला फेवर करत असतो. ठीक आहे? इथपर्यंत कळालं. परंतु ज्युडिशियरीचं आणखीन तरी तसं झालेलं नाहीये. हळूहळू काय होतंय की ज्युडिशियरीचं देखील एक कन्व्हर्जन होतंय किंवा एक अलायन्स निर्माण होतोय की आमच्या फेवरमध्ये तुम्ही डिसिजन देत चला, आम्ही जे येतं ते तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर पोस्टिंग देत जाऊ. तर रिटायरमेंट नंतर जे येतं ते असं मेन्शन आहे की तुम्ही जे येतं ते कुठेही प्रॅक्टिस करू शकत नाही. तर प्रॅक्टिस करू शकत नाहीत किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर तुम्ही नोकरी करू शकत नाही. त्याच्यामुळे जे येतं ते तिथे जे येतं ते त्याला सेटल डाउन पिरियड असं म्हटलं जातं. सेटल डाउन पिरियड. जेणेकरून की जे काही जजमेंट्स येतात ते इन्फ्लुएन्स होऊ नये. गव्हर्नमेंटने म्हणू नये की आता तुमचं किती वय आहे? आता किती 63 चालू आहे. 2 वर्षांनी तुम्ही रिटायर होणार आहे. आमचं सरकार आणखीन 5 वर्ष चालणार आहे. तुम्ही काय करा की काही डिसिजन आमच्या फेवरमध्ये द्या. आम्ही काय करू की तुम्हाला जे येतं ते तुमच्या रिटायरमेंट नंतर कुठल्यातरी चांगल्या ठिकाणी पोस्टिंग देऊ. तर असं होऊ नये. त्यासाठी काय आहे की सेटल डाउन पिरियड जो आहे तो असतो. त्यामध्ये काय असतं की रिटायरमेंट नंतर कमीत कमी 5 वर्ष जे येतं ते तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये नोकरी करू शकत नाही किंवा प्रॅक्टिस तर करताच येत नाही, नोकरी पण करता येत नाही. तर असा हा सेटल डाउन पिरियड असतो ज्याच्यामुळे काय की ही जी ज्युडिशियरी आहे ही कम्प्लिटली एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ या दोन्ही पासून जे येतं ते कम्प्लिटली सेपरेट राहते, आयसोलेटेड राहते. तर गव्हर्नमेंटने काय केलं होतं की एनजेएसी ऍक्ट हा आणलेला होता. एनजेएसी नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. याच्यामध्ये काय केलेलं होतं की याच्यात 5 मेंबर्स राहणार. यातले 2 जे येतं ते सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश राहणार. 2 जे येतं ते एक कायदे मंडळाचा कायदे मंत्री जो आहे तो त्याचा एक राहणार आहे आणि दुसरा असाच एक व्यक्ती जो की निष्णात कायदे पंडित असेल असा. आणि एक जो आहे तो आपला सरन्यायाधीश. अशा प्रकारे हे 5 जणांचं जे येतं ते मंडळ त्यांनी घोषित केलं. परंतु सुप्रीम कोर्टाने जो आहे तो हा निर्णय गव्हर्नमेंटचा रद्द ठरवलेला आहे. कारण का की राज्यघटनेमध्ये असं सांगितलंय कलम 50 अंतर्गत. किती? कलम 50 अंतर्गत असं सांगितलंय की कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यापासून जी येतं ती न्याय व्यवस्था जी येतं ती कम्प्लिटली सेपरेट असलेली पाहिजे. कारण काय होतं की हे इन्फ्लुएन्स करतात मग डिसिजन. साहजिक आहे हे कायदे मंत्री जर का याच्यात आलेला असेल तर तो काय करेल की त्याच्या फेवरच्या लोकांना सुप्रीम कोर्टात घेईल किंवा हायकोर्ट मध्ये घेईल जेणेकरून की त्याच्या फेवर मधले जे येतं त्याच्या पॉलिटिकल पार्टीला फेवर मध्ये डिसिजन देणारे लोक मिळतील. परंतु न्याय व्यवस्थेला हे असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून जे येतं ते हा व्यक्ती जो येतो तो इथे नसायलाच हवा. त्याचबरोबर निष्णात कायदे पंडित म्हणजे कोण हो? निष्णात कायदे पंडित आपण कुणाला म्हणणार आहोत? याचं काही हेच नाहीये ना. ज्याने जास्त केसेस जिंकले आहेत तर त्याला आपण म्हणणार आहोत का ज्याने खूप वर्ष याच्यामध्ये सर्व्हिस केलेली त्याला म्हणणार आहोत. म्हणजे या
त्यासाठी जे येतं ते कुठलाही असा फिक्स असा क्रायटेरिया नाही सापडत आहे. कुणालाही काय निष्णात कायदे पंडित म्हणून ते घोषित करू शकतात, जसं की सध्याच्याला महान्यायवादींचं असतं. महान्यायवादी यांचं नाव आपण यापूर्वी कुठल्याच केसेसमध्ये ऐकलेलं नसतं, बरोबर आहे का नाही? मग आपण त्यांना निष्णात कायदे पंडित कोणत्या बेसिसवरती घोषित करतो? तर ठीक आहे, आपल्याला त्याच्यामध्ये घुसायचं नाहीये. तर हे जो ऍक्ट होता ही 99व्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आलेला होता. परंतु सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे की याला जे येतं ते रद्द ठरवलेलं आहे. तर अशा प्रकारे जे येतं ते न्याय व्यवस्था, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ हे जे येतं ते सेपरेट येतं आणि प्रेस तर ऑलरेडी सेपरेट आहे, परंतु ती इन्फ्लुएन्स केल्या जाते कशासाठी? तर पैशांसाठी. तर आपण पाहूयात की न्याय व्यवस्था कोणत्या कलमांमध्ये आणि कोणत्या भागामध्ये जे येतं ते त्याचे पार्ट्स आहेत. तर सर्वोच्च न्यायालय जे येतं ते भाग 5 मध्ये दिलेलं आहे, कलम 124 ते 147 या अंतर्गत. त्यानंतर उच्च न्यायालय जे येतं ते भाग 6 मध्ये येतं, कलम 214 ते कलम 231 या अंतर्गत. त्यानंतर येतात दुय्यम न्यायालय. आता दुय्यम न्यायालय म्हणजे कोणती? तर जिल्हा लेवलला जी येतात ती, तालुका लेवलला जी येतात ती, किंवा काही ट्रायब्युनल्स असतात जसे की वॉटर ट्रायब्युनल्स आहेत आपल्याकडं, किंवा मग सिव्हिल सर्व्हिसेस ट्रायब्युनल येतं. तर हे सगळे जे काही ट्रायब्युनल्स आहेत हे सगळे दुय्यम न्यायालयामध्ये येतात. हे कुठे दिलेले येतं? तर 233 ते 237 या कलमांतर्गत या दुय्यम न्यायालयांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. तर सर्वोच्च न्यायालय जे येतं ते घटनेच्या भाग 5व्या याच्यामध्ये कलम 124 ते 147. आता याचं लक्षात कसं ठेवायचं? सुप्रीम कोर्टाचं जे आहे ते आपण लक्षात कसं ठेवणार आहोत की आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की राष्ट्रपतीचं जे अध्यादेश काढतात त्यांचं कलम कोणतं आहे? तर 1, 2, 3. बरोबर आहे का? काय गेले विसरून? तर राष्ट्रपती जे अध्यादेश काढतात त्याचं कलम आहे 1, 2, 3 म्हणजे 123. आता राष्ट्रपतीचं इथं संपायले, मग इथून पुढे काय चालू होणार आहे? तर सुप्रीम कोर्ट चालू होणार आहे 124. आता मला सांगा भारत कधी स्वतंत्र झालेला आहे? तर 1947 ला. आता या 1947 मधलं 9 जे ते आपल्याला काढून टाकायचंय, कलम आलेलंय 147. कसं लक्षात ठेवायचं कळालेलं आहे? किंवा एवढं जरी कळत नसेल तर काय करायचं की 47 अधिक 1 48. मग सुरुवात कधी होणार आहे एवढं तर लक्षात राहू शकतं ना की 1947 मधले 9 कट केले की सुप्रीम कोर्टाचे जे काही कलमे आहेत ती येऊन जातात. अगोदरचं कलम कसं लक्षात ठेवायचं? 47 मध्ये 1 मिसळला, हा अगोदरचा, येणार 48. 48 चे अर्धे केले आपण की येणार 24. म्हणजे 124 पासून स्टार्ट होतंय ते. हे बघा मित्रांनो की आपल्याला जे येतं ते सीसॅट पण आहे आणि बाकीचं जीएस पण आहे. त्याच्यामुळे आपल्याला सीसॅट वरती पण फोकस करायचा असतो. कधी पण एखादं कॅल्क्युलेशन आलं की ट्राय करा, किंवा घरचा तुमचा हिशोब असेल तर ट्राय करा की तुम्ही मनामध्ये ते सॉल्व्ह करू शकाल. एखादं ऍडिशन असेल तर फटाफट असं समजा एक 5-6 गोष्टींचा ऍडिशन असेल तर तुम्ही ट्राय करा की ते तुम्ही मनामध्ये करू शकाल. एखादं बिल गेलात तुम्ही एखाद्या कोणत्याही सुपर मार्ट मध्ये किंवा डी मार्ट मध्ये किंवा रिलायन्स मार्ट मध्ये, तिथे जर का तुम्हाला एखादं बिल भेटलेलं असेल किंवा एखाद्या दुकानात जरी गेलात तर पटापट तुम्ही कॅल्क्युलेट करायची माइंडला एक सवय टाका की याचे किती झाले 10 रुपये, याचे किती झाले 19 रुपये, त्याचे किती झाले 18 रुपये. की असं ज्यावेळेस तुम्ही मनामध्ये कॅल्क्युलेशन कराल पटपट, तर त्यावेळेस काय होतं की तुमची जी कॅल्क्युलेट करण्याची जी स्पीड आहे ती वाढून जाते. आणि सीसॅट मध्ये जे येतं ते दुसरं तिसरं काय नसून जो रिझनिंग आणि मॅथमॅटिक्सचा जो पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशनची स्पीडच यायला पाहिजे. त्यानंतर इंग्लिश येतं. इंग्लिशचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघून घ्या एकदा जुने सीसॅटचे पेपर. त्यानंतर येतं तो म्हणजे 1935 चा कायदा. याच्यानुसार काय झालेलं होतं की फेडरल कोर्ट
ऑफ इंडिया याची स्थापना करण्यात आलेली होती. आता 1861 या साली काय झालं होतं की 1857 ला उठाव झालेले होते. त्याच्यानंतर 1861 साली जो काही ऍक्ट आलेला होता त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं होतं की 3 ठिकाणी भारतामध्ये सुप्रीम कोर्टाची निर्मिती करण्यात आलेली होती. तर कोणकोणते होते ते? तर कलकत्ता, चेन्नई म्हणजे मद्रास आणि बॉम्बे त्यावेळेसचे. तर अशा 3 ठिकाणी जे येतं ते याची निर्मिती करण्यात आलेली होती. कशाची? सुप्रीम कोर्टाची. परंतु त्याला जे येतं ते इथे देखील 1935 ला काय तर आणखीन देखील इंग्रजांचं शासन आहे. आता सुप्रीम कोर्ट ऑलरेडी त्यांनी त्या 3 ठिकाणी इस्टॅब्लिश केलेले आहेत. म्हणून याला काय केलेलं आहे त्यांनी की फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. फेडरल कोर्ट म्हणजे सगळ्या संघराज्याचं जे येतं ते एक कोर्ट आहे, ज्याचे की सीट कोणती आहे तर दिल्ली आहे. सीट म्हणजे काय की कुठे अस्तित्वात आहे तर ह्याची दिल्लीला स्थापना करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपण काय केलेलं आहे की हे जे फेडरल कोर्ट होतं याचंच नाव बदलून आपण सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट असं ठेवलेलं आहे. आणि बाकीचे जे न्यायालय त्यांनी इस्टॅब्लिश केलेले होते कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बेला, तर त्यांना आपण जे येतं ते हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय असं नाव जे येतं ते दिलेलं आहे. तर या नावानुसारच जे येतं ते 26 जानेवारी 1950 रोजी जे येतं ते सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे आणि 28 जानेवारी पासून जे येतं ते त्याचं कामकाज चालू झालेलं आहे. म्हणजे उद्घाटन झालं आणि कामकाज सुरू झालेलं आहे. त्यानंतर कलम 124 कलम काय म्हणतं तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि संघटन. तर 124 मध्ये असं दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, न्यायाधीशांची नेमणूक, पदावधी, पात्रता, पदावरून दूर करणे, शपथ, प्रतिज्ञा या बाबींची तरतूद जी येते ती राज्यघटनेमध्ये कलम 124 अंतर्गत करण्यात आलेली आहे. तर 124(1) काय म्हणतं की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. तर या कलमानुसार काय की भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील. आता अन्य न्यायाधीश किती असतील ही संख्या जी इथं ते फिक्स अशी ठरविण्यात आलेली नव्हती. जशी गरज पडेल तशी आपण अन्य न्यायाधीशांची संख्या जी इथं ती वाढवत गेलेलो आहे. तर सुरुवातीला किती होती तर फक्त 11 न्यायाधीश जे येतं ते होते. त्यानंतर सध्याच्याला किती येतं तर सध्या 34 न्यायाधीश हे भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. यापैकी 33 जे येतं ते न्यायाधीश आहेत आणि एक जे येतं ते सरन्यायाधीश आहेत. अशा प्रकारे 34 न्यायाधीश जे येतं ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत. त्यानंतर जे येतं ते कलम 124(2) न्यायाधीशांची नेमणूक. तर मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही जरी IAS, IPS किंवा कोणत्याही उच्च पदावरती जरी पोहोचलात तरी देखील तुमचं जे काही ऑफर लेटर असतं त्याच्यावरती प्रेसिडेंट जे येते ते कधीच सही करत नाहीत. म्हणजे लक्षात घ्या की ब्युरोक्रेसी मधलं तुम्ही हायेस्ट पोझिशन मिळवता आणि तरी देखील प्रेसिडेंट तुम्हाला अपॉइंट करत नाही. म्हणजे अपॉइंट तर प्रेसिडेंटच करतो परंतु ती जी साईन असते ती प्रेसिडेंटची स्वतःची नसून त्याने नेमणूक केलेल्या एखाद्या अधिकारी जो येतो तो तिथे साईन करत असतो. परंतु ज्यावेळेस की तुम्ही राजदूत म्हणून किंवा मग एखाद्या जी आपली कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे जसे की निवडणूक आयोग किंवा मग UPSC चे चेअरमन, MPSC चे चेअरमन वगैरे अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाता, MPSC चे चेअरमन नाही कारण की त्यांची नियुक्ती जी येते ते राज्यपाल करतात. परंतु UPSC चे चेअरमन वगैरे अशा ठिकाणी ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुमचं जे ऑफर लेटर असतं त्याच्यावरती प्रत्यक्ष प्रेसिडेंट सही करतात आणि त्यांचा शिक्का जो येतो तो तिथे असतो. तर त्याचप्रमाणे न्यायाधीशांची नियुक्ती ज्यावेळेस ते करतात त्यावेळेस प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती स्वतः सही करतात आणि स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे ते करतात. म्हणजेच काय बाय हिज हँड अँड सील. स्वतः सही करणार आणि स्वतः ठप्पा मारणार असा त्याचा अर्थ होतो. ठप्पा भलेही दुसरे मारत असतील परंतु सही मात्र राष्ट्रपतींनाच करावी लागते. तर अशा प्रकारे ज्यावेळेस त्यांची नेमणूक केली जाते तर त्यावेळेस त्यानंतर जे ते राष्ट्रपतींवरती सरन्यायाधीश वगळता इतर सर्व न्यायाधीश जे असतील त्यांची नेमणूक करतात ना
सरन्यायाधीशांशी विचारविनिमय करणे हे बंधनकारक आहे. बाकीचे जे न्यायाधीश आहेत 33 न्यायाधीश, आता त्यांची नेमणूक कशी करायची आहे? तर राष्ट्रपती स्वतःच्या मनाने तर करू शकत नाही काही. मग राहिले कोण? तर मग जसं राष्ट्रपतींना इतर बाबतीमध्ये मंत्री सल्ला देतात, तसा मंत्र्यांचा सल्ला इथे जो येतो तो बंधनकारक नाहीये. म्हणजे मंत्री जे येतं ते सल्ला देऊ शकत नाही. काय होतं माहितीये का? तर प्रोसेस कशी चालते यांची? तर एक कॉलेजियम सिस्टीम आहे. कॉलेजियम सिस्टीम म्हणजे काय? की सरन्यायाधीश आणि 4 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तर असे मिळून बसतात एका रूम मध्ये आणि तिथे ते ठरवतात की अमुक हा व्यक्ती आहे, याला जे येतं ते आपण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये घेऊयात. याने जे येतं ते 10 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे हायकोर्टामध्ये, किंवा मग याने जे येतं ते 10 वर्ष तिथे तो एखाद्या उच्च न्यायालयामध्ये जज म्हणून होता. तर असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस हे कॉलेजियम ज्याच्यात की 4 सुप्रीम कोर्टाचे जज आणि 1 सरन्यायाधीश असतात, ते एक लिस्ट बनवतात आणि ती लिस्ट जी येते ती मंत्रिमंडळाकडे सोपवतात. त्यानंतर ती जी लिस्ट आहे, तर ती लिस्ट मंत्रिमंडळ काय करतं, की त्यांना वाटलंच की बाबा याच्यातला एखादा व्यक्ती जो येतो तो चांगला नाहीये, मग ते त्याला कमी करू शकतात किंवा तशी शिफारस ते परत कॉलेजियम कडे करू शकतात. कॉलेजियम त्याच्यावरती डिसिजन घेऊ शकतो की खरंच हा व्यक्ती जो येतो तो योग्य नाहीये का. जर का तो व्यक्ती योग्य असेल तर कॉलेजियम परत ती लिस्ट जशाल तशी मंत्रिमंडळाकडे सोपवतं आणि मंत्रिमंडळ जी येतं ती राष्ट्रपतीकडे सोपवतं आणि त्यानंतर त्याची जी येते ती अपॉइंटमेंट केली जाते. तर अशा पद्धतीनं जे येतं ते न्यायाधीशांची अपॉइंटमेंट केली जाते. तर राष्ट्रपतींवरती जी येते ती सरन्यायाधीशांनी जो काही निर्णय सांगितलाय तो बंधनकारक आहे. आता हे जे बंधनकारक कसा झाला? सरन्यायाधीश जे येतात जो काही निर्णय देतील तो राष्ट्रपतींवरती बंधनकारक कसं काय? राष्ट्रपतींना तर कोणीही बंधनकारक असं काही करू शकत नाही, शिवाय एक्सेप्ट मंत्रिमंडळाच्या निर्णयाशिवाय. मग ही कॉलेजियमची जी निर्मिती झालेली आहे ही कशी झालेली आहे? तर यालाच काय म्हटलं जातं की 3 जजेस केस. 3 जजेस केस. याच्यामध्ये 3 जजेस केस म्हणजे काय? की पहिली केस होती, पहिली जजेसच्या नियुक्तीची केस, त्याच्यानंतर दुसरी जजेसच्या नियुक्तीची केस आणि तिसरी जजेसच्या नियुक्तीची केस. त्यामुळं याला 3 जजेस केस असं डायरेक्टली असं शॉर्ट मध्ये म्हटलं जातं. तर पहिला खटला 1982 साली येतो, SP गुप्ता विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. पुन्हा विरुद्ध SP गुप्ता विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की विचार घेणे म्हणजे एकमत होणे नसून त्याचा अर्थ केवळ मतांचे आदान प्रदान करणे होय. म्हणजे काय की फक्त सांगायचं की सुप्रीम कोर्ट जे आहे ते सांगेल की एवढे एवढे व्यक्ती जे आहेत ते आम्हाला पाहिजेत आणि आम्ही या या व्यक्तींची शिफारस करत आहोत. तर मग ही जी लिस्ट आहे ही कंपल्सरीली राष्ट्रपतीसाठी बंधनकारक नव्हती त्यावेळेस. तर डिसिजन जो येतो तो मंत्रिमंडळ आणि सुप्रीम कोर्ट असं विचारांचे आदान प्रदान करून तो डिसिजन घेतला जायचा, नंतर राष्ट्रपती त्याच्यावरती सही करायचे. म्हणजेच काय इथे जे येतं ते केवळ मतांचे आदान प्रदान होता आणि बंधनकारक नव्हतं. परंतु न्यायाधीशांनी दिलेले जे मत होते ते राष्ट्रपतींवरती बंधनकारक नव्हते, म्हणजे फक्त मतांचं आदान प्रदान होतं. त्यानंतर येते दुसरा केस, सेकंड जजेस केस. याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशन विरुद्ध गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे संघराज्य. आता सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड म्हणजे काय की प्रत्येक याची जी येते ते बार काउन्सिल असतं. बार काउन्सिल जसं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असतं ते काय करतं की डॉक्टरांची एक यादी त्यांच्याकडे असते की कोणते डॉक्टर कोणत्या एरियामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि ते त्याला लिस्टला ते वरची वर्ष 2 वर्षाला ते अपडेट करत असतात. असं का की कुणी उठू सुटू नये. जसं की आपल्या इथं देवमाणूस नावाची सिरियल तुम्ही बघितलेली असेल, त्याच्यात काय होतं त्याच्याकडे कुठलंही क्वालिफिकेशन नसताना तो एका खेड्यात जातो आणि तिथे तो प्रॅक्टिस करत असतो, तिथे तो लोकांना मारतो वगैरे त्या गोष्टी. तसंच कोण प्रॅक्टिस करते आणि कोण प्रॅक्टिस करत नाही. जर का प्रॅक्टिस करत नसेल तर त्याचं जे लायसन्स असतं त्याची व्हॅलिडिटी 5 वर्षाची असते. 5 वर्षानंतर त्याची लायसन्सची व्हॅलिडिटी जी येते ती संपून जाते.
तसंच किती वकील आहेत भारतामध्ये आणि ते वकील कुठे कुठे प्रॅक्टिस करतायत याचं एक रेकॉर्ड ठेवलं जातं. त्याला म्हटलं जातं की बार असोसिएशन. बार असोसिएशनचं बार काउन्सिल असते, ते त्यांचं रेकॉर्ड ठेवतं. मग अशा पद्धतीने जे येतं ते हायकोर्टाचं एक वेगळं रेकॉर्ड ठेवलं जातं आणि सुप्रीम कोर्टाचं एक वेगळं रेकॉर्ड ठेवलं जातं. इथे एक वर्ड आलेला आहे की सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड. आता एखादा जो व्यक्ती आहे, जर का तुमच्यापैकी एखादं कोणी वकील झालेला असेल, LLB झालेला असेल किंवा LLM झालेला असेल, तर त्याला माहिती असायला पाहिजे की आपण तोंड घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन प्रॅक्टिस करू शकत नाही. बरोबर आहे की नाही? सुप्रीम कोर्ट सोडा, आपण हायकोर्टामध्ये देखील जाऊन प्रॅक्टिस करू शकत नाही. तर आपल्याला काय करावं लागतं, अगोदर खालचे जे कोर्ट आहेत, जे की तालुका कोर्ट आहेत किंवा मग जिल्हा कोर्ट आहेत, इथं जाऊन अगोदर सुरुवातीला प्रॅक्टिस करावी लागते. आणि ही प्रॅक्टिस केल्याच्या नंतर मग जे येतं ते आपण वरच्या कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करू शकतो आणि हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस केल्याच्या नंतर मग आपण सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू शकतो. तर असं स्टेप बाय स्टेप जावं लागतं. डायरेक्टली आपण जे ते उठून डायरेक्ट आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. तर सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस कोण करू शकतं? याच्यासाठी सुप्रीम कोर्ट जे येतं ते एक परीक्षा घेतं आणि त्या परीक्षेमध्ये जे लोक पास होतात त्यांनाच तिथे जे येतं ते प्रॅक्टिस करता येते. त्यालाच आपण काय म्हणतो की सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड. म्हणजे त्यांच्या रेकॉर्डला जेवढे माणसं येतात तेवढे सुप्रीम कोर्टामधल्या केसेस जे आहेत ते लढवू शकतात. जर का याच्यात ती व्यक्ती नसेल, जरी तुमचं LLB झालेलं असेल, LLM झालेलं असेल आणि तुम्ही ती परीक्षा पासच झाले नाही, तर तुम्हाला जे येतं ती केस जी येतं ती तिथे लढवता येत नाही. त्यामुळे जे येतं ते जेवढे काही सुप्रीम कोर्टाचे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड असतील, त्यांनी केस टाकली होती की तुम्ही कसं काय इंटरफेअर करू शकता, तुम्ही कसं काय याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी येते ती याच्यामध्ये इंटरफेअर करू शकते, आदान प्रदान कसं काय करू शकते. मग याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असा डिसिजन केला की विचार घेणे म्हणजे एकमत होणे. विचार घेणे म्हणजे एकमत होणे. म्हणजेच काय, तर राष्ट्रपतीवरती जो काही सल्ला सरन्यायाधीशांनी दिलेला आहे तो सल्ला बंधनकारक आहे. म्हणजे कंपल्सरीली राष्ट्रपतीला त्याच लिस्ट मधल्या लोकांना जे येतं ते घ्यावं लागेल. राष्ट्रपतीला वाटेल की बाबा नाही, हे व्यक्ती चांगला नाहीये, आपण याच्या जागेवरती आपण दुसऱ्या व्यक्ती माझ्या मनानं जो येतो दुसऱ्या व्यक्तीला घेतो, तसं चालणार नाही. जी काही लिस्ट सरन्यायाधीशांनी दिलेली आहे ती बंधनकारक आहे. परंतु आतापर्यंत काय होतं की विचारांचं आदान प्रदान होतं पहिल्या याच्यामध्ये सरन्यायाधीशांसोबत. याच्यामध्ये काय केलंय की इथे बंधनकारक केलेलं आहे, परंतु सरन्यायाधीश एकटाच नाही ठरवू शकत की कोणाला घ्यायचंय ते. म्हणून काय की त्याला 2 ज्येष्ठतम सहकाऱ्यांच्या कॉलेजियमचा सल्ला जो येतो तो घेण्याची आवश्यकता आहे, असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं. म्हणजेच फक्त जे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत ते एकटेच डिसिजन नाही घेऊ शकत. याच्या अगोदरच्या याच्यामध्ये ते एकटेच डिसिजन घ्यायचे. आता एकटेच डिसिजन नाही, तर त्यांच्या सोबतचे जे काही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश येतात त्या 2 न्यायाधीशांना देखील त्यांना विचारावं लागेल. त्यानंतर जे तिसरी केस येते, तिसरा खटला, 3 जजेस केसेस पैकी हा तिसरा आणि महत्वाचा खटला 1998 ला झालेला आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलंय की सरन्यायाधीशांनी जो सल्ला दिलेला असतो तो त्यांचा वैयक्तिक सल्ला नसून त्यामध्ये न्यायाधीशांच्या बहुमताचा विचार घेणे आवश्यक आहे. म्हणजेच काय की न्यायाधीशांचं बहुमत असायला पाहिजे. याच्या अगोदरच्या केसमध्ये आपण बघितलं होतं की एक सरन्यायाधीश आणि 2 ज्येष्ठतम न्यायाधीश. मग हे 2 ज्येष्ठतम न्यायाधीश जर का अपोजिशन मध्ये असतील तर सरन्यायाधीश त्या नावाची शिफारस राष्ट्रपतीकडे करू शकतो का, तर नाही करू शकत. म्हणजेच काय की बहुमताचा विचार घेणे जे येतं ते इथे आवश्यक आहे. आता याच्यात आणखीन एक क्रायटेरिया वाढवलेला आहे की अगोदर 2च जण होते, तर आता जे येतं ते 4 ज्येष्ठतम न्यायाधीश असा क्लॉज जो येतो तो इथे ऍड केलेला आहे. म्हणजे आता किती झाले तर एक सरन्यायाधीश आणि बाकीचे 4 इतर न्यायाधीश असे टोटल मिळून 5 जण झालेले आहेत. आता या 5 जणांपैकी 2 न्यायाधीशांनी जरी प्रतिकूल मत प्रदर्शित केलेलं असेल तरी सरन्यायाधीशांनी त्याची शिफारस जी येते ती राष्ट्रपतीकडे पाठवू नये.
4 जणांपैकी 2 जणांनी जरी शिफारस केली की बाबा नाही हे जे व्यक्ती जो आहे, तुम्ही जो म्हणतात की याला आपण सुप्रीम कोर्टामध्ये अपॉइंट करायचा, हा व्यक्ती काही चांगल्या कॅरेक्टरचा नाहीये, याने जे येतं ते खूप असे पैसे घेऊन जे येतं ते डिसिजन फिरवलेले येतं, असं जर का त्यांना वाटत असेल तर ते प्रतिकूल मत व्यक्त करू शकतात. आणि हे प्रतिकूल मत व्यक्त केल्याच्या नंतर सरन्यायाधीश अशा व्यक्तींची शिफारस जी येते ती राष्ट्रपतीकडे पाठवू शकत नाही. त्यानंतर जे येतं ते जर का असा निकष न पाळतात तरी देखील जर का सरन्यायाधीशांनी अशा व्यक्तीचं नाव पाठवलं तर राष्ट्रपती जे येतं ते त्या नावावरती डिसिजन घ्यायचं का नाही हे स्वतः ठरवू शकतात. म्हणजे जर का दोन न्यायाधीशांनी जर का नाही म्हटलेल्या व्यक्तीचं नाव जर का त्यांनी जर का पाठवलेलं असेल तर राष्ट्रपती स्वतःचं डोकं लावू शकतात तिथे आणि म्हणू शकतात की नाही या व्यक्तीला जे येतं ते 2 न्यायाधीशांनी अगोदरच रिजेक्ट केलेलं आहे, म्हणून हा व्यक्ती जो येतो तो रिजेक्टेड आहे. म्हणजेच काय की राष्ट्रपती स्वतःचं ओपिनियन जे येतं ते इथे स्वेच्छाधिकार जो आहे तो इथे वापरू शकतात. तर इथे तेच दिलेलं आहे की 3 जजेस केसेस ज्या होत्या त्या 3 जजेस केस पैकी कोणत्या केसमध्ये काय झालेलं आहे ते. तर पहिल्या जज केसमध्ये 1982 ला झाली, याच्यामध्ये म्हटलेलं होतं की केवळ मतांचे आदान प्रदान करण्यात येईल. दुसऱ्या जज केसमध्ये काय की सल्ला बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु 2 ज्येष्ठ सहकाऱ्यांशी विचारविनिमय, 2 ज्येष्ठ सहकाऱ्यांशी विचारविनिमय. इथे काय करण्यात आलेलं होतं, इथे जे येतं ते सल्ला बंधनकारक परंतु 4 ज्येष्ठ सहकाऱ्यांशी विचारविनिमय, 2च्या ऐवजी 4 जण केलेले आहेत. इथं उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये काय चेंजेस होते, तर इथे फक्त केवळ मतांचं आदान प्रदान जसं वरती होतं तसंच होतं. आता उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये इथे देखील सल्ला बंधनकारक आणि 2 ज्येष्ठ सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची इथे गरज नाहीये. वरच्या याच्यामध्ये विचारविनिमयाची गरज होती, इथं जी येते ती उच्चतम न्यायालयामध्ये अपॉइंट करण्यासाठी गरज नाहीये. त्यानंतर इथे जे ते 3 जजेस केसमध्ये ज्यावेळेस उच्चतम न्यायालयाची जी काही अपॉइंटमेंट असतील त्या करायच्या असतील त्यावेळेस सल्ला बंधनकारक आहे, परंतु 2 ज्येष्ठ सहकाऱ्यांशी विचारविनिमय. इथं फक्त 2 ज्येष्ठ सहकाऱ्यांशी विचारविनिमय करायचा आहे. इथं 2 ज्येष्ठ सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची गरज नाहीये. तर याचं तुम्ही जे येतं ते स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून की तुम्हाला जे येतं ते भविष्यामध्ये हे कामाला येईल. त्यानंतर चौथा खटला येतो जो की आपण सुरुवातीलाच डिस्कस केलेला आहे. 99वी घटना दुरुस्ती करण्यात येते. कारण काय होतं माहितीये का की नवीन गव्हर्नमेंट येतं, नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट, आणि त्यांचं म्हणणं असं असतं की बाबा असं कसं काय होऊ शकते की वकीलच जे न्यायाधीश येतं ते न्यायाधीशच त्यांची अपॉइंटमेंट करू शकतील. काही ना काही आम्ही एवढे निवडून येणारे जनप्रतिनिधी असतो, आमचं काहीतरी ऐकलंच पाहिजे ना अपॉइंटमेंटच्या याच्यात. नसता काय होईल की तुमच्यामध्येच करप्शन चालेल, तुम्हीच पैसे घेणार वगैरे वगैरे. मग अशा गोष्टी घडू नये म्हणून आम्ही जनप्रतिनिधी आहोत, तर आमचं देखील प्रतिनिधित्व हे तुमच्यामध्ये असायला पाहिजे अपॉइंटमेंटच्या बाबतीमध्ये. म्हणून असा विचार करून जी येते ती 99वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती 2014 मध्ये. आणि राष्ट्रीय न्यायिक आयोग म्हणजे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन असं जे येतं ते इस्टॅब्लिश करण्यात आलेलं होतं. यामध्ये 1993 पूर्वी काय होतं की सगळ्या ज्या सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातल्या नियुक्त्या ज्या येतात त्या राष्ट्रपतींद्वारे होत होत्या. तिसऱ्या न्यायाधीशांचा जो खटला होता त्याच्यामध्ये वरील व्यवस्था जी येते ती रद्द करण्यात आलेली आहे. आणि कॉलेजियम म्हणजे काय की हे जे 4 न्यायाधीश आणि 1 सरन्यायाधीश हे जे मिळून जे आहे 5 जण यांना जे येतं ते कॉलेजियम म्हटलेलं आहे. तर असे हे कॉलेजियम ठरवणार की कोणाची नेमणूक करायची आहे आणि कोणाची नेमणूक नाही करायची आहे. म्हणजेच काय की नेमणूक, त्यांची बढती, त्यांची बदली यांचा सगळा अधिकार जो येतो तो कॉलेजियम कडे आलेला आहे.
आणि कॉलेजियमची जी शिफारस असेल ती सरकारवरती बंधनकारक असेल. ऑब्विसली जसं मी सांगितले की कॉलेजियमची शिफारस कोणाकडे जाते अगोदर? गव्हर्नमेंटकडे जाते आणि मग मंत्री सांगतात राष्ट्रपतीला की तुम्ही जे येतं या अमुक अमुक व्यक्तींची जी येतं ते तुम्ही अपॉइंटमेंट करा. परंतु ही जी लिस्ट असते ही लिस्ट जे आहे ते एकदा मंत्रिमंडळ जे येतं ते डिस्कशन साठी परत एकदा पाठवू शकतात. कुणाकडे? तर कॉलेजियमकडे, की हे व्यक्तींची नावं जी येते ते आम्हाला योग्य वाटत नाहीत, तुम्ही याच्यात बदल करू शकता. त्यानंतर जे येतं ते हे जे एनजीएसी ऍक्ट जो आलेला होता 2014चा, तो सुप्रीम कोर्ट काय करतं की रद्द करतं. रद्द का करतं? तर याच्यामध्ये जे येतं ते अध्यक्ष जे येतं ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते, 2 ज्येष्ठतम न्यायाधीश होते, त्याबरोबरच केंद्रीय कायदा व न्याय मंत्री आणि 2 निष्णात व्यक्ती, ज्याच्या म्हणतात की निष्णात व्यक्ती म्हणजे कोण? तर कुणीही ज्याला की पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेता यांच्या समितीने नामनिर्देशित केलेला असेल. मग तो कुणीही असू शकतो. साधा एखादा तुमच्यासारखा एखादा नवीन पास आउट झालेला व्यक्ती देखील असू शकतो, जो की म्हणेल की मी निष्णात वकील आहे म्हणून. तर अशा प्रकारचं जे आहे हे क्रायटेरिया पास झाल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की 5 न्यायाधीशांचं खंडपीठ बसलेलं होतं याच्यासाठी. कारण की कलम 50 काय म्हणतं की न्याय व्यवस्था ही कार्यकारी मंडळापासून सेपरेट असेल. बरोबर आहे. मग घटनेमध्ये असं दिलेलं आहे तर मग हा न्यायमंत्री कुठून येणार होय त्याच्यामध्ये? मंत्री म्हणजे कोण? कार्यकारी मंडळाचा मेंबर येतोय तो. म्हणजेच काय की मंत्री जो येतो तो त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे जे येतं ते 5 पैकी 1 न्यायाधीश जे येतं जे चेलेश्वर यांनी कॉलेजियम पद्धतीच्या पारदर्शकतेवर आणि इतर त्रुटींवरती टीका केलेली होती. परंतु 4 जे न्यायाधीश होते त्यांनी सबशेल याला नकार दिलेला होता. यांनी देखील रिजेक्टच केलं. एनजीएसी जे येते ते न्यायाधीश जे चेलेश्वर येतं त्यांनी देखील रिजेक्टच केलेलं आहे. परंतु त्यांनी एक टिप्पणी लिहिली होती की हे जे कॉलेजियम जे आहे हे पारदर्शक पद्धतीनं काम करत नाहीये. ऍक्च्युअली त्यांनी काय करायला पाहिजे की प्रत्येक जे काही हायकोर्ट आहे तर या हायकोर्टाकडून जे येतं ते तिथले प्रामाणिक लोक जे येतात किंवा तिथले जे एक्सपर्ट लोक येतात अशा व्यक्तींची नावं मागवायला पाहिजेत आणि त्यानंतर जे येतं ते अशी ज्यावेळेस नावं एकत्र येतील त्याच्यानंतर मग त्यांनी डिसाईड करायला पाहिजे की यातील कोणते व्यक्ती चांगले येतात ते. परंतु ते तसं नाही करत. ते काय करतात की हे जी 5 जण असतात, हे 4 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि 1 सरन्यायाधीश, हे जे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे जे वकील असतील ते किंवा मग जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, अशा या एवढ्या सारे या पूल मधून जे येतं ते रॅन्डमली चूज करतात. याच्यामुळे झालं काय होतं की एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा जावई तर त्याच्या जावयालाच त्यांनी जे येतं ते अपॉइंट केलं होतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही न्यायाधीश म्हणून काम करा. तर अशा पद्धतीनं हे याला काय म्हणतात नेपोटिझम, की आपल्या जवळच्या व्यक्तींना जे येतं ते प्रमोट केलं जातं. त्यामुळे जे चेलेश्वर जे येतं ते यांनी कॉलेजियमची जी काही पद्धत होती त्याच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह उभा केला होता. की हे डिसिजन कसा घेतला जातो? फक्त 5च जणांच्या मनावरती सोडायचं का आपण? तर असं नसायला पाहिजे. तर याच्यामध्ये जे येतं ते सर्वांचा सर्वसमावेशक एक ओपिनियन घेतलं जावं आणि त्या ओपिनियन नुसार जे येतं ते यांची अपॉइंटमेंट केली जावी. त्यानंतर जे येतं ते सर्वोच्च न्यायालयाने हा जो आयोग होता तो रद्द ठरवला. कारण काय होतं त्याचं? तर स्वतंत्र न्यायपालिका हे संविधानाचे पायाभूत वैशिष्ट्य आहे. स्वतंत्र न्यायपालिका हे काय आहे की संविधानाचं पायाभूत वैशिष्ट्य आहे. आता हे कुठं मेन्शन केलेलं आहे? तर कलम 50 याच्यानुसार कार्यपालिकेपासून न्यायपालिका वेगळी असेल आणि या तत्वाच्या विरुद्ध जे येतं ते एनजीएसी ऍक्ट जो येतो तो चाललेला होता.
त्यानंतर कॉलेजियम दोष. आता कॉलेजियम मध्ये दोष काय आहे, तर जगात असं कोणतंही कॉलेजियम नाहीये ज्याच्यामध्ये की भारतामध्ये जसं आहे की न्यायाधीश जे येतं ते न्यायाधीशांची नियुक्ती करतात. तर असं जगाच्या कोणत्याही देशामध्ये होत नाहीये, परंतु भारतामध्ये ही एक युनिक सिस्टीम आहे. परंतु मला काय वाटतं माहितीये का, की ही युनिक सिस्टीम आहे, परंतु याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंटची जी आहे ती आवश्यकता आहे. असं नाहीये की सरळ सरळ या कॉलेजियमला नष्ट केलं पाहिजे आणि तिथं मंत्री लोक घुसवले पाहिजेत. तर मंत्री लोक जे येतात ते सेपरेट त्यांनी त्यांचं कार्य केलं पाहिजे. त्यांना म्हणजे न्याय व्यवस्थेकडे येण्याचं त्यांचं काही कारण नाहीये. परंतु याच्यामध्ये जी ती ट्रान्सपरन्सी आणायला पाहिजे. आणि या ट्रान्सपरन्सी कशी आणायची, तर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आतापर्यंत निवृत्त झालेले आहेत, हायकोर्टाचे जे न्यायाधीश निवृत्त झालेले आहेत, यांच्याकडून ओपिनियन मागवले गेले पाहिजेत की कशा पद्धतीनं प्रामाणिक जे न्यायाधीश आहेत यांची नियुक्ती जी येते ती आपण सुप्रीम कोर्टात करू शकतो. तर असं जे एक पब्लिक डोमेन वरती देखील आपण जनतेचं जे काही म्हणणं असेल ते देखील आपण मांडू शकतो. जेणेकरून काय होतं की एक ट्रान्सपरन्सी राहते. हे बघा, जनतेचं जो ओपिनियन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस की खूप सारे व्ह्यूज जे येतात ते आपल्याला कळतात आणि या व्ह्यू मुळे काय होतं की इम्प्रुव्हमेंट जी येते ती अधिक चांगल्या पद्धतीनं करता येते. तर अशा पद्धतीने जे येतं ते कॉलेजियम मध्ये दोष असतील तरी स्क्रॅप करणं कॉलेजियमला किंवा नष्ट करणं हा पर्याय नसून तर यामध्ये सुधारणा करणं ही काळाची गरज आहे, असं म्हणून तुम्ही जे येतं ते या आन्सरचं असं जर का क्वेश्चन आलेलं असेल तर हे आन्सर तुम्ही एंड करू शकता. त्यानंतर व्यंकटचलैया आयोग इसवी सन 2000 मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आला होता की आपण न्याय व्यवस्थेमध्ये काय बदल करू शकतो की लोकांचं जे येतं ते आणखीन या विषयावर न्याय व्यवस्थेवरती विश्वास बसायला पाहिजे. सध्याच्याला एक मराठीमध्ये एक आहे की माणसाने जे येतं ते कोर्टाची पायरी चढू नये. कोर्टाची पायरी चढू नये म्हणजे काय, कोर्टामध्ये जाऊ नये असं होतंय काय की कोर्टात कोणत्याच कामाला जाऊ नये? तर तसं नसून की असं काहीही करू नये की ज्याच्यामुळे की आपल्याला कोर्टामध्ये जावं लागेल. का करू नये? कारण की कोर्टाच्या जे केसेस येतात सिंपल साधारण ज्या केसेस येतात त्यासाठी देखील त्यांची प्रोसेस जी येते ती 7 ते 8 वर्ष मिनिमम एवढी चालते. सिंपल छोटे केसेस असतात. छोटीशी चोरीची केस असेल किंवा एखादा चेक बाउन्स झालेला केस असेल. आता एखादा चेक बाउन्स झालेला असेल तर त्याच्यात इतके वर्ष घालवायची काय गरज आहे? सरळ सरळ चेक बाउन्स झालेला आहे, इकडच्या व्यक्तीला विचारायचं बाबा तू इकडचं सगळं याला मटेरियल पुरवलंयस का, त्या बदल्यामध्ये समोरच्या व्यक्तीने चेक दिला होता. तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे कम्प्लीट झालंय का नाही, तर मग याच्यात काय प्रॉब्लेम असेल तर मग तो त्या व्यक्तीने तिथेच इम्प्रूव्ह करायला पाहिजे. परंतु चेक बाउन्स होणे याच्यासाठी 4-4, 5-5 वर्ष घालणे किंवा मग दुसरे इतर छोटे कारण असतात. शेजाऱ्यांचे भांडणं असतात, शेतातील धुऱ्यावरून भांडणं असतात, रस्त्यावरून भांडणं असतात. या अशा सिंपल कारणासाठी जर का 7-7 आणि 8-8 वर्ष जर का वेळ घालायचा असेल तर मग काय होतं की कुठेतरी माणसाला जस्टिस डिलेड इज ए जस्टिस डिनाइड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं की जस्टिस डिलेड is justice denied. न्याय द्यायला वेळ होतोय याचाच अर्थ काय की न्याय तुम्ही नाकारलेला आहे. हा जो समज आहे हा जनमानसापर्यंत जाऊ नये. आणखीन तरी जनमानसाचा काय की न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे, परंतु असं जर का हायकोर्टाच्या वकिलांच्या घरी जर का 15-15 करोड रुपये जर का सापडत असतील तर साहजिक आहे जनतेचा जो येतो तो ज्युडिशियल सिस्टीमवरचा विश्वास जो येतो तो कमी कमी होत जाईल. आणि जर का विश्वास जर का कमी झाला तर काय होईल, क्राईमचा रेट वाढेल.
सध्याच्याला देखील काय झालेलं आहे की खूप साऱ्या घटना ज्या आहेत ते राजरोस क्राईम घडत आहेत. जे आपले तुरुंग आहेत त्या तुरुंगामध्ये ऑलरेडी एवढे कैदी भरलेले आहेत की या जेवढी कॅपॅसिटी आहे त्याची त्याच्या 3 पट कैदी जे आहेत ते सध्याच्याला आपल्या तुरुंगामध्ये आहेत. त्याच्यामुळे काय होतं की लोकांना जे येते ते तुरुंगाची भीतीच राहिलेली नाहीये की काय की ठीक आहे इथं बसून खायचं ते तिथं बसून जाऊन खाऊ अशी जी येते ती लोकांची मेंटॅलिटी झालेली आहे. तर व्यंकटचलय आयोग जो आहे तर याची स्थापना जी होती ती वाजपेयी सरकारच्या काळामध्ये करण्यात आलेली होती. का करण्यात आलेली होती तर ज्युडिशियल सिस्टीम मध्ये काय काय चेंजेस करायला पाहिजे याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी त्यांना सांगितलेलं होतं. त्यांनी अहवाल जो येतो तो 2002 मध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये ते काय म्हणतात की कॉलेजियम सिस्टीम जी आहे याच्यामध्ये 5ही न्यायाधीश असू नयेत. 5ही जण जे आहेत ते न्यायाधीश असू नयेत. नसता मग ते त्याच्या मुलाला घेईल, ते त्याच्या मुलीला घेईल, ते त्याच्या जावयाला घेईल, ते त्याच्या सुनाला घेईल, ते त्याच्या भावाला घेईल वगैरे वगैरे ज्या गोष्टी नेपोटिझम जे येतं ते चालत राहील. म्हणून मग 5ही न्यायाधीश असू नयेत. याच्यात 3 ज्येष्ठ न्यायाधीश असावेत आणि केंद्रीय कायदा मंत्री आणि एक अनुभवी व्यक्ती असावा. तर अशा पद्धतीने जे येतं ते 3 आणि 1 4 आणि 1 5 अशा 5 व्यक्तींचं मिळून जे येतं ते कॉलेजियम असावं आणि हे 5 व्यक्तींचं नेतृत्व जे येतं ते सरन्यायाधीश यांनी करावं. म्हणजे टोटल मिळून जे येतं ते 6 व्यक्ती यामध्ये असायला पाहिजेत. आता न्यायाधीशांची नेमणूक, आता सरन्यायाधीश जे येतं तर किंवा न्यायाधीश जे येतं सर्वोच्च न्यायालयाचे यांची नेमणूक कशा पद्धतीने केली जाते तर याच्यामध्ये जे येतं ते सेवा ज्येष्ठतेचा आधार घेतला जातो. सेवा ज्येष्ठता म्हणजे काय की एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीची जन्मतारीख आहे 1/1/1990. ओके, आज त्या व्यक्तीला किती झालेले तर 2025 चालू आहे. म्हणजे हे 25 वर्ष आणि ते 10 वर्ष म्हणजे हा व्यक्ती आहे 35 वर्षांचा. ठीक आहे. त्यानंतर एक दुसरा व्यक्ती आहे 1/1/1980 याची जन्मतारीख आहे आणि हा व्यक्ती आहे आज 45 वर्षांचा. परंतु ही जी वरची जी व्यक्ती आहे ही 2018 मध्ये तिला वकील म्हणून जॉईन झालेली आहे ती किंवा न्यायाधीश म्हणून झालेली आहे आणि ही जी व्यक्ती आहे ही 2020 मध्ये न्यायाधीश म्हणून जॉईन झालेली आहे. तर इथे जी आहे ती या व्यक्तीचं वय जे येते ते 45 आहे, या व्यक्तीचं वय जे आहे ते 35 आहे. ही व्यक्ती जी येते ती 2018 मध्ये जॉईन झालेली आहे, ही व्यक्ती जी येते ती 2020 मध्ये झालेली आहे. या व्यक्तीचं नाव आहे ए आणि या व्यक्तीचं नाव आहे बी. आता मला सांगा याच्यामध्ये ज्येष्ठ व्यक्ती कोण आहे ज्याला की आपल्याला प्रमोशन द्यायचंय. प्रश्न लक्षात येतोय की या क्रायटेरियामध्ये ज्येष्ठ व्यक्ती कोण आहे ज्याला की आपल्याला प्रमोशन द्यायचंय. ऑप्शन ए ज्येष्ठ आहे का ऑप्शन बी ज्येष्ठ आहे. ऑप्शन बी चं वय जास्त आहे तरी देखील ऑप्शन बी जो आहे तो ज्येष्ठ नाहीये. तर ज्येष्ठ कोण आहे तर ऑप्शन ए व्यक्ती जो आहे तो ज्येष्ठ आहे. का ज्येष्ठ आहे कारण की तो 2018 ला जॉईन झालेला आहे. तर ज्यावेळेस सेवा ज्येष्ठता येते तर त्यावेळेस त्याने त्या सेवेमध्ये किती वर्ष घालवलेली येतं याच्यानुसार जे येतं ते त्यांची सेवा ज्येष्ठता ठरत असते. आता कित्येक मुलं जे येतं ज्यावेळेस सिलेक्शन होत असतं त्यांचं तर जितक्या लवकर तुम्ही समजा 1 दिवसाना अगोदर जरी तुम्ही जॉईन झालात तरी देखील तुमची सेवा ज्येष्ठता ही 1 दिवसा अगोदरची जी येते ती इतरांपेक्षा कॅल्क्युलेट करण्यात येते. तर अशा प्रकारे सेवा ज्येष्ठतेचा आधार घेत जे येतं ते राष्ट्रपती न्यायाधीशांची नेमणूक करतात. तर 1973 मध्ये काय झालेलं होतं की ही जी एक परंपरा चालत आलेली होती की जो कोणी सिनियर न्यायाधीश असेल त्याची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात येईल. तर 1973 मध्ये काय केलेलं आहे की जे काही ज्येष्ठ न्यायाधीश होते कोण कोण न्यायमूर्ती शेलट, न्यायमूर्ती हेगडे आणि न्यायमूर्ती ग्रोवर
यांना डावलल्या गेलं आणि 4थ्या क्रमांकावरती असणारे एन रे यांची नेमणूक जी येते ती भारताच्या सरन्यायाधीशपदी करण्यात आलेली होती. त्यावेळेस शासन जे येतं ते इंदिरा गांधी यांचं होतं आणि इंदिरा गांधींनी थोडस गेम खेळला आणि एन रे जे येतं यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त केलेलं होतं. 1977 मध्ये देखील काय केलेले की ज्येष्ठतम न्यायाधीश MU बेग, ज्येष्ठतम न्यायाधीश जे होते त्यांना डावलून MU बेग यांना जे येतं ते सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आलेलं होतं. मग साहजिक हे काय होतं की असं जर का कोणावरती अन्याय होत असेल तर ते काय करणार आहेत की परत कोर्टाकडे जाणार आहे. परत ती केस काय होते सुप्रीम कोर्टाकडे जाते आणि सर्वोच्च न्यायालय 1993 मध्ये निकाल देतं की सरन्यायाधीश पदावरती केवळ ज्येष्ठतम न्यायाधीशाचीच नेमणूक करण्यात यावी. अशा पद्धतीने जे येतं ते सरकारचा जो स्वेच्छाधिकार होता तो संपुष्टात आलेला आहे. म्हणजे आता जे येतं ते सरकार त्याच्या मनानुसार जे येतं ते कोणत्याही न्यायाधीशाला सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करू शकत नाही. तर फक्त आणि फक्त जो कोणी सिनियर मेंबर असेल त्यालाच सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करावी लागेल. त्यानंतर आपण पाहूयात की न्यायाधीश म्हणून कोण कोण व्यक्ती पात्र असतात. तर कलम 124(3) यानुसार जे येतं ते न्यायाधीशांसाठी पात्रता देण्यात आलेली होती ती म्हणजे ती भारताची नागरिक असावी. त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये किमान 5 वर्ष जे येतं ते त्यांनी न्यायाधीश पदावरती काम केलेलं असावं. उच्च न्यायालयामध्ये कमीत कमी 5 वर्ष त्यांनी न्यायाधीश पदावरती काम केलेलं असावं किंवा उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष जी येतं ती वकिली केलेली असावी. म्हणजे ऍडव्होकेट जे येतं ते 10 वर्ष असायला हवी ती व्यक्ती. त्यानंतर जे येतं ते राष्ट्रपतीच्या मते ती निष्णात कायदेपंडित असावी. म्हणजे फक्त 10 वर्ष वकीलच नाही तर ती एक निष्णात कायदेपंडित देखील असायला हवी. असं नाही की 10 वर्ष वकिली केलेली आहे परंतु सगळ्याच्या सगळ्या केसेस जे आहेत त्या हरलेल्या आहेत किंवा केसेस हारायची गोष्ट नाही परंतु त्याला नॉलेजच नसेल तर त्या व्यक्तीला आपण न्यायाधीश म्हणून कसं इस्टॅब्लिश करणार. त्याबरोबरच जे येतं ते त्यांना किमान वयाची अट जी येते ती लागू नाहीये. किमान वय किती असावं जसं की आपल्याला माहितीये की लोकसभेमध्ये जर का आपल्याला निवडणूक लढवायची असेल तर कमीत कमी आपण वयाची 30 वर्ष जी येते ती पूर्ण केलेली असायला हवी. त्यानंतर जर का आपल्याला राज्यसभेची सीट लढवायची असेल तर आपण कमीत कमी 35 वर्ष जी येते ती वयाची पूर्ण केलेली असावी. तर अशा पद्धतीची ही किमान वयाची अट जी येते ती इथे लागू होत नाही. त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीश असतात त्यांच्यासाठी वयाची किंवा मग पात्रता काय आहे तर सेम असतं की भारताचा तो नागरिक असावा, त्याने किमान 10 वर्ष न्यायिक व्यवस्थेमध्ये काम केलेलं असावं किंवा त्याच्याकडे तो एखाद्या कोर्टाचा एखादा लोअर कोर्ट जे असतात आपले डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे इथे त्याने जज म्हणून काम केलेलं असावं किंवा त्याने जे येतं ते हायकोर्टामध्ये 10 वर्ष वकिली केलेली असावी. एक तर त्याने लोअर कोर्टमध्ये त्याने जज म्हणून काम केलेलं असावं किंवा हायकोर्टामध्ये त्याने 10 वर्ष वकिली केलेली असावी. असा जो क्रायटेरिया आहे हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या वकिलांसाठी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे न्यायाधीशांना पदावरून दूर करणे. तर आपल्याला माहितीये की मंत्री जे असतात तर मंत्र्यांना हे राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार ते मंत्रीपदी राहू शकतात. पंतप्रधान हे जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत त्या पदावरती राहू शकतात. परंतु या जे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट येतात जसे की इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष, त्याचबरोबर UPSC चे अध्यक्ष, MPSC चे अध्यक्ष किंवा राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष या जे व्यक्ती येतात यांना जे येतं ते आपण सहजासहजी त्यांच्या पदावरून दूर करू शकत नाही. तर यांच्यासाठी एक वेळ सेपरेट अशी प्रोसिजर देण्यात आलेली आहे
आणि या प्रोसिजर नुसारच जे येतं ते त्यांना पदावरून काढता येतं. तर कशा पद्धतीने यांना पदावरून काढता येतं आणि कोण यांना जे येतं ते पदावरून दूर करू शकतं? तर लक्षात घ्या मित्रांनो, पदावरून दूर जे येतं ते राष्ट्रपती त्यांच्या आदेशाने त्यांना पदावरून दूर करू शकतात. परंतु हा राष्ट्रपतींचा आदेश त्यांच्या मर्जीवरती अवलंबून असतो का? नाही. तर याच्यासाठी एक सेपरेट अशी प्रोसिजर सांगितलेली आहे, की अगोदर जे येतं ते संसदेमध्ये प्रत्येक सभागृहाच्या विशेष बहुमताने तो जो पास केला जातो आणि ज्यावेळेस विशेष बहुमताने ते पास केलं जातं त्याच्यानंतर ते दुसऱ्या सभागृहाकडे जातं. दुसऱ्या सभागृहामध्ये देखील ते विशेष बहुमताने पास व्हावं लागतं आणि त्यानंतरच न्यायाधीश जे येतं ते त्यांना पदावरून काढता येतं. आता हे जे संसदेमध्ये संमत झालेला असेल विशेष बहुमताने, तर आणि तरच जे येतं ते तो अहवाल राष्ट्रपतींना सादर करण्यात येतो आणि तो त्याच सेशन मध्ये समजा हिवाळी अधिवेशनामध्ये जर का संसदेचा कायदा जो येतो तो पास झालेला असेल, तर त्याला हिवाळी अधिवेशनामध्ये जे येतं ते राष्ट्रपतीकडे सादर करावं लागतं. असं नाही की हिवाळी अधिवेशनामध्ये ते जे त्यांची जी प्रस्ताव होता तो पास झालेला आहे आणि त्याला जे येतं ते उन्हाळी अधिवेशनाच्या नंतर आपण सादर करतोय राष्ट्रपतीकडे, तर तसं चालणार नाहीये. तर हिवाळी अधिवेशनामध्ये असेल तर तो हिवाळी अधिवेशनामध्येच राष्ट्रपतीकडे सहीसाठी गेला पाहिजे. त्यासोबतच जो काही न्यायाधीश आहे त्याची गैरवर्तवणूक किंवा अकार्यक्षमता या आधारावरती जे येतं ते त्या न्यायाधीशाला पदावरून दूर करता येतं. काय क्रायटेरिया आहे की त्याने गैरवर्तवणूक करू नये किंवा अकार्यक्षम असू नये. म्हणजे तो काम करायला कार्यक्षम नसेल तर किंवा त्याने काही चुकीची वर्तवणूक केलेली असेल. आता या चुकीच्या वर्तवणुकीमध्ये काय येतं की त्याने करप्शन केलेलं असेल, चुकीचा डिसिजन दिलेला असेल पैसे घेऊन, तर अशा प्रकारचे काही आरोप झालेले असतील तर आणि तरच जे येतं ते त्याच्यावरती हा प्रस्ताव पास केला जातो. तर प्रस्तावासाठी जे येतं तर लोकसभेत प्रस्ताव पास करण्यासाठी किमान 100 सदस्यांनी सही करणं आवश्यक आहे. तेच जर का राज्यसभेमध्ये प्रस्ताव सादर करायचा असेल तर त्याला 50 जणांनी जी येते ती सही करणं आवश्यक आहे. त्यासोबतच अध्यक्ष किंवा सभापती यांनी देखील तो प्रस्ताव स्वीकारणं जी येते गरजेचं आहे. जर का अध्यक्षांनी तो प्रस्ताव स्वीकारला नाही तर मग तो जो प्रस्ताव जो आहे तो पुढे जात नाही आणि तो प्रस्ताव तिथेच खारिज होतो. तर जर का त्यांनी प्रस्ताव स्वीकारला अध्यक्ष आणि सभापती यांनी, तर काय केलं जातं की त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात येते. काय करण्यात येते? त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात येते. आता या त्रिसदस्यीय समितीमध्ये कोण कोण असतं? तर या 3 सदस्यीय समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात. त्याचबरोबर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात आणि एक जो आहे तो निष्णात कायदेपंडित असतो. म्हणजे सरन्यायाधीश, एखाद्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक जो आहे तो निष्णात कायदेपंडित असतो. असे हे 3 मिळून जे येतं ते त्या न्यायाधीशाची चौकशी करतात आणि ठरवतात की हा न्यायाधीशाने गैरवर्तणूक केलेली आहे का नाही किंवा हा अकार्यक्षम आहे का नाही. दोनच क्रायटेरिया, गैरवर्तवणूक आणि अकार्यक्षम. या दोनच क्रायटेरियाच्या बेसिस वरती जे येतं ते त्यांच्यावरती जे येतं ते प्रस्ताव पारित केला जातो. जर का या चौकशी समितीमध्ये त्यांना आढळून आलेले आहे की त्यांनी गैरवर्तणूक केलेली आहे किंवा ते अकार्यक्षम आहेत तर त्यांना जे येतं ते पदावरून दूर करण्यासाठी ते शिफारस करू शकतात. असा जो प्रस्ताव असतो हा दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने संमत व्हायला पाहिजे. विशेष बहुमत म्हणजे काय? जेवढे तिथं हजर आहेत त्यांच्यापैकी 2/3 जणांनी जे येतं ते त्या प्रस्तावाच्या फेवर मध्ये वोटिंग करायला पाहिजे. जेवढे काही व्यक्ती तिथे हजर आहेत त्यांच्यापैकी 2/3 जणांनी त्यांच्या प्रस्तावाच्या फेवर मध्ये वोटिंग करायला पाहिजे. तर आणि तरच जे येतं तो प्रस्ताव पास होतो.
असा जो प्रस्ताव पास झाल्याच्या नंतर दोन्ही सभागृहांकडून तो राष्ट्रपतीकडे सादर केला जातो आणि राष्ट्रपती जे येतं ते त्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याचा आदेश काढतात. अशा पद्धतीने तो जो न्यायाधीश असतो तो पदावरून काढला जातो. आता न्यायाधीशाचा कार्यकाळ. आता सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत यांचा कार्यकाळ जे येतं ते घटनेमध्ये नमूद केलेला नाहीये, म्हणजे मूळ राज्यघटनेमध्ये. परंतु त्याच्यानंतर जे काही बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत ते वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदावरती राहू शकतात आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते त्यांच्या 62 वर्षापर्यंत म्हणजे 62 इयर्स पर्यंत जे येतं ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या पदावरती राहू शकतात. जर का त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते कुणाला उद्देशून देणार येतं, तर राष्ट्रपतीला उद्देशून ते आपला राजीनामा देणार येतं, ना की सरन्यायाधीशांना. सरन्यायाधीशांना उद्देशून ते त्यांचा राजीनामा देणार नाहीत, तर कुणाला उद्देशून राजीनामा देणार आहेत, तर राष्ट्रपतीला उद्देशून. त्यानंतर जे येतं ते राष्ट्रपती जे येतं ते त्याला त्याच्या पदावरून दूर करतात, म्हणजे ते रिलीज ऑर्डर जी येतं ती जारी करतात. तर अशा पद्धतीने जे येतं ते त्यांना पदावरून काढल्या जातं. आता शपथ. आता मी तुम्हाला यापूर्वी देखील सांगितले की 4 जणांच्या शपथा ज्या आहेत त्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहेत. कोण कोण? एकतर मंत्री, त्यानंतर जे येतं ते राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, त्यानंतर राज्यपाल. चौथी जी शपथ, 5वी जी शपथ आहे ती एक युनिक शपथ आहे. ती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची. तर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांची एक शपथ जी आहे ती युनिक आहे. ती एक तुम्हाला पाठ करावी लागेल. तर न्यायाधीशपदी झालेले नियुक्त झालेली जी व्यक्ती असते त्याला जे येतं ते शपथ किंवा प्रतिज्ञा ही घ्यावी लागते. आता ही प्रतिज्ञा कोण देतं, तर त्यांना राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती मार्फत नियुक्त एखादा अधिकारी हा जो येतो तो सरन्यायाधीश यांना शपथ देतो. आता त्यांचे पगार आणि भत्ते. आता पगार आणि भत्ते जे येतं ते संचित निधी जो असतो भारताचा त्याच्यावरती ते चार्जड असतात, म्हणजे ते संचित निधीमधून ते दिले जातात. त्याच्यामुळे जे येतं ते सरकारच्या कंट्रोलमध्ये ते नसतात. सरकार त्याला जे येतं ते कमी नाही करू शकत, तर किंवा त्याच्यावरती मतदान नाही घेऊ शकत. तर सरकार काय करू शकतं, फक्त त्यांचं पेमेंट एवढं आहे तेवढं आहे याच्यावरती चर्चा करू शकतं. त्यानंतर जे येतं ते ज्यावेळेस ते निवृत्त होतात तर निवृत्तीच्या शेवटची जेवढी पगार असेल त्यांना, समजा एखादा न्यायाधीश आहे त्याला 2.5 लाख रुपये पगार आहे, तर तो ज्यावेळेस निवृत्त होईल तर त्याला दरमहा 1.25 लाख एवढी रक्कम जी येते ती त्याला भेटून जाते. कुठपर्यंत? जोपर्यंत की त्याची डेथ होत नाही. त्याची डेथ झाल्याच्या नंतर याच्या अर्धी रक्कम म्हणजे 50 आणि 12.5 म्हणजे 62.5 लाख रुपये जे येतं ती त्याच्या पत्नीला मिळते. कुठपर्यंत? जोपर्यंत की ती मरत नाही. आणि तिचा ज्यावेळेस देहांत होतो त्याच्यानंतर मग मात्र ही सिस्टीम जी येते ती संपुष्टात येते. तर जे ब्युरोक्रेट आहेत, जे की सिव्हिल सर्वंट आहेत, त्यांना आणखीनही पेन्शनची जी सिस्टीम आहे ती चालू आहे. बाकीची जी गोरगरीब जनता आहे त्यांची पेन्शन मात्र सरकारने बंद केलेली आहे. मंत्री लोक, न्यायाधीश किंवा जे IAS IPS हे जे आहेत यांची पेन्शन आणखीनही चालू आहे. मिलिटरीमध्ये लोकांची ठीक आहे, त्यांनी देशसेवा केलेली असते, त्यांनी गोळ्या झेललेल्या असतात, त्यांच्यासाठीची हे ठीक आहे. परंतु जर का नेते लोकांना जर का पेन्शन भेटत असेल तर जे काही चाकरमानी तर त्यांना पेन्शन का भेटू नये. तर अशा पद्धतीने जे येतं ते पेन्शनसाठी जी स्ट्रगल आहे ते सर्वांचंच असतं. तर पगार आणि भत्ते जे येतं, परंतु पेन्शन का कॅन्सल करण्यात आलेली आहे तुम्हाला माहिती आहे का, की पेन्शन जी येतं ती का कॅन्सल करण्यात आलेली आहे? त्याचं कारण हे आहे की पेन्शनचा एक खूप मोठा बोजा जो येतो तो आपल्या बजेटवरती पडत असतो.
म्हणजे जवळपास आपल्या बजेटच्या 15 ते 20% जे येतं ते फक्त आणि फक्त पेन्शन वरतीच खर्च केला जातो. त्याच्यामुळे जे येतं ते बजेट पासून हे लोड कमी करण्यासाठी त्यांनी म्हटलं की पेन्शन जी येते ती तुमचं तुम्हीच ठरवा की तुम्हाला किती पेन्शन पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तुमची सेव्हिंग करा आणि ती ईपीएफ फंडामध्ये टाकत जा, जेणेकरून की तुम्हाला जे येतं ते तुमची पेन्शन नंतर भेटत जाईल. ठीक आहे, आम्ही फक्त तुम्हाला काय देऊ की पगार देत जाऊ. त्यानंतर येतं की कार्यार्थ किंवा हंगामी सरन्यायाधीशाची नेमणूक. ऍक्टिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच काय की जर का सरन्यायाधीश असतील आणि त्यांना काही कारणास्तव म्हणजे हेल्थ इश्यू असो, त्यांच्या घरचं फंक्शन असो, काही काम असू शकतं, वयाची 65 आलेला व्यक्ती आहे, त्याचं आरोग्य ठीक राहू शकत नाही किंवा काहीही होऊ शकतं. तर अशा वेळेस जे येतं ते राष्ट्रपती काय करतात की एका सरन्यायाधीशाची नियुक्ती करतात. का? कारण की सरन्यायाधीशाचं पद जे येतं ते रिक्त आहे म्हणून. तर हे जे सरन्यायाधीश आहेत यांची तात्पुरत्या कारणामुळे जर का ते अनुपस्थित असतील तरच ही सिस्टीम जी येते ती लागू होते. जर का ते परमनंटली जर का अनुपस्थित असतील किंवा त्यांनी राजीनामा दिलेला असेल, त्यांची डेथ झालेली असेल, तर राष्ट्रपती काय करतात की एका नवीन सरन्यायाधीशाची नेमणूक करतात. तर अशा पद्धतीने जे कोणी ज्येष्ठ न्यायाधीश असेल त्याची नेमणूक जी येते ती राष्ट्रपती करतात. परंतु तात्पुरत्या कालावधीसाठी जर का रिक्त होणार असेल तर जे राष्ट्रपती येतं ते तात्पुरत्या कालावधीसाठी त्याची एखाद्या ज्येष्ठतम न्यायाधीशाची ते नेमणूक भारताचे सरन्यायाधीश म्हणून करू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे येतं ते कार्यार्थ किंवा सरन्यायाधीश यांची नेमणूक जी येतं ते राष्ट्रपती करतात. त्यानंतर तदर्थ न्यायाधीशाची नेमणूक म्हणजे ऍडहॉक जजेस. ऍडहॉक म्हणजे काय की टेम्पररी कालापुरतं एखादी गोष्ट जर का तात्पुरत्या कालापुरती असेल तर त्याला आपण काय म्हणणार की ऍडहॉक. ऍडहॉक कमिटीज असतात, ऍडहॉक जजेस असतात. कोणत्या याच्या अगोदर ऍडहॉक आलेलं असेल तर त्याचाच अर्थ काय होतो की तात्पुरत्या कालावधीसाठी. तर सर्वोच्च न्यायालयाचे सत्र चालवण्यासाठी जर का पुरेसे न्यायाधीश उपलब्ध नसतील त्यांच्या गणसंख्ये इतके, तर मग अशा वेळेस काय करतात की सरन्यायाधीश. आता इथे अपॉइंट कोण करते लक्षात घ्या. अगोदरच्या याच्यात अपॉइंट कोण करू लागलं होतं, तर हंगामी न्यायाधीश सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती अपॉइंट करत होते. इथं काय आहे की तदर्थ न्यायाधीश म्हणजे ऍडहॉक जज यांची अपॉइंटमेंट कोण करते, तर सरन्यायाधीश. हे उच्च न्यायालयातील जे काही न्यायाधीश असतील यांना तात्पुरत्या काळासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये ऍडहॉक जजेस म्हणून ते नेमू शकतात. तर अशा वेळेस जे येतं ते त्यांना 2 क्रायटेरियांचं फॉलो करावं लागतं. एक म्हणजे त्यांना राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागते. त्यासोबतच संबंधित उच्च न्यायालयाचे जे काही सरन्यायाधीश असतील त्यांना देखील त्यांना विचार विनिमय करूनच त्यांची अपॉइंटमेंट केली जाते. नसता भारताचा सरन्यायाधीश जो आहे तो अपॉइंट करतोय म्हटल्यावरती उच्च न्यायालयात जर का प्रॉपरली तेवढे न्यायाधीश नसतीलच तर काय होणार आहे, उच्च न्यायालयावरती लोड येऊन जाईल. त्याच्यामुळे जे येतं ते उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांशी चर्चा करूनच भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे येतं ते तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक करतात. म्हणजे ऍडहॉक जजेस जे येतं त्यांची नेमणूक ते करतात. तर अशा प्रकारे नेमणूक केला जाणारा न्यायाधीश जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्याच्या दृष्टीने पात्रता धारण करणारा असावा. म्हणजे असं नाही की कोणत्याही न्यायाधीशाला उचलून जे येतं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आणून बसवलंय. तर अशा प्रकारचा जो न्यायाधीश आहे तर याने सर्वोच्च न्यायालयाची जी काही पात्रता आहे की त्याने जे येतं ते 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली असावी किंवा 5 वर्ष जो येतो तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असला पाहिजे. हा जो क्रायटेरिया आहे तो याने पूर्ण केलेला असावा, तर आणि तरच जे येतं ते याला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून अपॉइंट करता येतं. त्यानंतर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक. तर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक कशा पद्धतीने करता येऊ शकते ते आपण पाहणार आहोत. तर ज्यावेळेस की खूप सारा लोड येतो सर्वोच्च न्यायालयावरती तर त्यावेळेस काय केलं जातं की हे जे काही निवृत्त न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे किंवा
उच्च न्यायालयाचे, यांना सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश येतात ते तात्पुरते न्यायाधीश म्हणून अपॉइंट करतात. आता तात्पुरते अपॉइंट करण्यासाठी याला देखील राष्ट्रपतींची पूर्वसंमती जी येते ती आवश्यक असते. त्यासोबतच ज्या व्यक्तीला अपॉइंट करायचंय त्या व्यक्तीची पूर्वसंमती आवश्यक असते. ऑब्विसली त्या व्यक्तीची इच्छाच नसेल, कारण की तो रिटायर्ड झालेला आहे, तर रिटायर्ड झालेल्या व्यक्तीची जर काही इच्छाच नसेल तर त्याला अपॉइंट करून काहीच उपयोगाचं नाहीये. त्यामुळे जे येतं ते त्या व्यक्तीची पूर्वसंमती असणं आवश्यक आहे. त्यासोबतच राष्ट्रपतींची पूर्वसंमती असणं देखील आवश्यक आहे. त्यासोबतच राष्ट्रपतींनी निर्धारित केलेले जे काही भत्ते आहेत ते त्या व्यक्तीला दिले जातात. आता इथे वेतन नाही म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे की भत्ते म्हणजे काय की एकदा का व्यक्ती ती रिटायर झाली तर तिला वेतन नाही दिल्या जात, तर तिला काय दिलं जातं, एक लमसम अमाऊंट दिलं जातं. जसे की अगोदरच्या उदाहरणात सांगितलं होतं की समजा जर का वेतन जर का 2.5 लाख रुपये असेल दरमहा, तर ही जी व्यक्ती अपॉइंट केली हिला दरमहा 2.5 लाख रुपये भेटणार का, तर नाही भेटणार. तर हिला जे काही ठरवलेलं असेल की तुम्हाला जे ते आम्ही 50,000 रुपये महिन्याला देऊ किंवा 1 लाख रुपये महिन्याला देऊ, जे काही ठरेल त्यांचं त्या प्रमाणात जे येतं ते त्यांना मिळेल, परंतु त्यांना पूर्ण पेमेंट जी येते ती मिळणार नाही. तर अशा पद्धतीनं जे येतं ते निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक जी येते ती कलम 128 नुसार कोण करू शकतं, तर भारताचे सरन्यायाधीश हे करू शकतात. त्यानंतर कार्यार्थ किंवा हंगामी सरन्यायाधीश, तदर्थ न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश. कलम कोणकोणती येतं, तर कलम 126 या अंतर्गत कार्यार्थ हंगामी सरन्यायाधीश, सरन्यायाधीश जर का अब्सेंट असेल तर सरन्यायाधीश यांची नेमणूक जी येते ती इथे करण्यात येते. तर इथे नेमणूक कोण करतं, तर राष्ट्रपती करतात. कधी केली जाते की जेव्हा सरन्यायाधीशांचं पद जे येतं ते रिक्त असेल किंवा ते अनुपस्थित असतील किंवा ते जे येतं ते सरन्यायाधीश या पदी कार्यरत राहण्यासाठी असमर्थ असतील, त्यावेळेस जे येतं ते तात्पुरत्या काळासाठी सरन्यायाधीश पदी जे येतं ते राष्ट्रपती नेमणूक करतात. कार्यकाळ किती असू शकतो, की जोपर्यंत की दुसरे सरन्यायाधीश जे येतं ते त्यांच्या जागी येत नाहीत तोपर्यंत इथे जे येत ते कार्यार्थ किंवा हंगामी सरन्यायाधीश हे काम बघतात. त्यानंतर येतं ऍडहॉक जजेस. ऍडहॉक जजेस म्हणजे कोण, तर टेम्पररी जजेस. हे कलम 127 मध्ये देण्यात आले. अपॉइंट कोण करतं, तर सरन्यायाधीश करतात. लक्षात घ्या तिथे राष्ट्रपती करत होते, इथे सरन्यायाधीश करतात आणि निवृत्त जे जजेस येतं त्यांना देखील सरन्यायाधीश अपॉइंट करतात कलम 128 नुसार. हे कधी केलं जातं, की ज्यावेळेस की सत्र भरवण्यासाठी आवश्यक घनसंख्ये इतके न्यायाधीश उपलब्ध नसतील त्यावेळेस ऍडहॉक जजेस अपॉइंट केले जातात. हे कधी केले जातात, की ज्यावेळेस की सरन्यायाधीशांना वाटेल की आता जे येतं ते काही एक्स्ट्राची न्यायाधीशांची जी येते ती गरज आहे, अशा वेळेस सरन्यायाधीश हे रिटायर्ड जजेसला विनंती करू शकतात आणि विनंती करून त्यांना ते अपॉइंट करू शकतात. हे जे आहे ते राज्यघटनेमध्ये ऍडहॉक जजेसचं जे तर कार्यकाळ यांचा जो ऍडहॉक जजेसचा कार्यकाळ किती राहील हे जी गोष्ट राज्यघटनेमध्ये नमूद नाहीये. इथे जे येतं ते सरन्यायाधीशांनी जेवढी त्यांची कार्यकाळ ठरवलाय की तुम्हाला 1 वर्षासाठी अपॉइंट करण्यात येत आहे किंवा 11 महिन्यांसाठी अपॉइंट करण्यात येत आहे, तर हे इथे ठरवलेलं असतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय जे येतं ते अभिलेख न्यायालय असणे कलम 129 अंतर्गत. आता अभिलेख न्यायालय म्हणजे काय, अभिलेख न्यायालय म्हणजे की यांचं प्रत्येक जी गोष्ट आहे ही रेकॉर्ड केली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल जे येतात ते रेकॉर्ड केले जातात आणि हे जे रेकॉर्ड केलेले असतात ते भविष्यामध्ये इतर जे कोणते कोर्ट असतील तिथे त्यांना पुरावा म्हणून त्यांना ग्राह्य धरल्या जातं. लक्षात येते का, अभिलेख म्हणजे काय, आपण पाहतो की इतिहासामध्ये कित्येक ठिकाणी अभिलेख कोरलेले आहेत. जसे की अशोकाच्या पिरियड मध्ये किंवा मग जो कुतुब मिनारच्या तिथे खंबा आहे त्याच्यावरती एक अभिलेख कोरलाय. तर
कोणत्याही दगडावरती किंवा कोणत्याही वस्तूवरती जर का काही लिहून ठेवलेलं असेल, दगडावरती कोरलेलं असेल तर त्याला शिलालेख आपण म्हणतो. म्हणजेच काय की हे भविष्यासाठी कामाला येईल अशा गोष्टी ती असते. त्याच पद्धतीने जे येतं ते हे लिहून ठेवलेलं असतं, म्हणजे ऑन रेकॉर्ड असतं आणि लिहून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर तो भविष्यामध्ये पुरावा म्हणून देखील कामाला येतो. जे की इतर सिमिलर केस आलेली असेल, समजा चेक बाउन्सची घटना घेऊयात आपण, की चेक बाउन्सची घटना आहे आणि त्या घटनेमध्ये जे काही पुरावे सुप्रीम कोर्टाच्या त्या केसमध्ये सादर केलेले असतील, सिमिलर केस जर का एखाद्या दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये असेल तर सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं ती केसवरती डिसिजन दिलेला आहे त्याच केसचा रेफरन्स घेऊन उच्च न्यायालय देखील सेम जो येतो तो तिथे डिसिजन देऊ शकतो, किंवा त्यांचे जे वकील येतं ते या केसचा रेफरन्स घेऊन तिथे वाद घालू शकतात. कुठे? उच्च न्यायालयामध्ये. त्यानंतर जे येतं ते अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार. जर का सुप्रीम कोर्ट जे आहे ते भारतातील कोणताही न्यायालय असू द्या, तुमचा जिल्हा कोर्ट असू द्या, तालुका कोर्ट असू द्या, एखादा ट्रायब्युनल असू द्या किंवा उच्च न्यायालय असू द्या, कोणत्याही कोर्टाचा जर का अवमान एखाद्या व्यक्तीने केलेला असेल तर त्याबद्दल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार कुणाला आहे? तर सर्वोच्च न्यायालयाला आहे. तर सर्वोच्च न्यायालय भारतातील कोणत्याही कोर्टचा जरी अपमान एखाद्या व्यक्तीने केलेला असेल किंवा एखाद्या संस्थेने केलेला असेल तरी देखील त्याला शिक्षा करू शकते. आता ही जी शिक्षा जी आहे ती भारतातील कोणत्याही न्यायालयाच्या याची अवमानाबद्दल केली जाते. आता या शिक्षेचे जे येतं ते या अवमानाचे दोन प्रकार येतात. एक म्हणजे दिवाणी आणि दुसरं म्हणजे फौजदारी. दिवाणी म्हणजे काय? दिवाणी म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये, जमिनीच्या बाबतीमध्ये जे काही वाद असतील ते दिवाणीमध्ये येणार. फौजदारीमध्ये काय येणार की क्रिमिनल ऍक्टिव्हिटी म्हणजे मुद्दाम होऊन एखाद्याचं नुकसान करणे, असे जे काही गुन्हे असतात जसं की चाकूने हल्ला करणे किंवा मग बाकीच्या ज्या गोष्टी असतात की एखाद्याच्या गुन्हेगारी प्रवृत्ती जी असते तर या गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे काही खटले असतात ते फौजदारीमध्ये येतात. आणि जिथे गुन्हेगारी प्रवृत्ती नसते परंतु दोन लोकांमधील वाद असतील किंवा दोन संस्थांमधील वाद असतील ते दिवाणी प्रकारचे वाद झाले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान की कुठे राहणार आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो की सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान जे येतं ते दिल्ली आहे, ही माहिती आहे आपल्याला. परंतु गरज जर का पडली तर सरन्यायाधीश राष्ट्रपतींना विचारून जे येतं ते सर्वोच्च न्यायालयाचं एखादं, जसं महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालय तर त्याचं स्थान कुठे तर मुंबईला आहे, परंतु त्याचं खंडपीठ कुठे कुठे आहे तर खंडपीठ हे म्हणजे संभाजीनगरला आहे आणि नागपूरला आहे. तसंच जे काही सुप्रीम कोर्ट आहे त्याचं खंडपीठ जे येतं ते सुप्रीम कोर्ट उभारू शकतं, परंतु उभारेल का नाही हे सर्वस्वी कोण ठरवणार आहे तर सरन्यायाधीश ठरवणार आहे. तर कार्यस्थान जे येतं ते दिल्लीला असेल, परंतु राष्ट्रपतींच्या मान्यतेने सरन्यायाधीश जे येतं ते इतर ठिकाणी देखील सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान नेमू शकतात. परंतु हा जो अधिकार आहे हा ऐच्छिक आहे. सरन्यायाधीशांचा जो अधिकार आहे हा ऐच्छिक आहे, अनिवार्य नाहीये. कोणीही असं म्हणू शकत नाही की जे समजा साऊथचे जे स्टेट्स आहेत ते असं म्हणू शकत नाहीत की आमच्या इथं सर्वोच्च न्यायालयाचे एक खंडपीठ उभारा, किंवा मग हे नॉर्थ ईस्टची जे स्टेट्स आहेत, 7 सिस्टर स्टेट, इथले लोक म्हणू शकत नाहीत की आमच्या इथे एक खंडपीठ उभारा. कारण का की हे ऐच्छिक आहे. जर का सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना वाटलं तरच ते तिथे उभारू शकतात, किंवा मग गरजच वाटत नसेल तर ते सरळ सरळ नाही म्हणतात. आतापर्यंत अशा पद्धतीचं खंडपीठ जे येतं ते उभारण्यात आलेलं नाहीये आणि सगळं जे काही कार्यस्थान आहे ते दिल्लीमध्येच आहे. तर राष्ट्रपतींच्या संमतीने जे येतं ते सर्वोच्च न्यायालय आपल्या कामाची पद्धती आणि प्रक्रिया यांचं नियमन करून नियम बनवू शकते. काय करू शकते की राष्ट्रपतींच्या संमतीने सर्वोच्च न्यायालय आपल्या कामाची प्रक्रिया जी येतं ती करून स्वतःच्या कामाचं नियम बनवू शकते. त्यासोबतच घटनात्मक बाबींसंबंधीचे खटले आणि कलम 143 अनुसार राष्ट्रपतींनी मागितलेला सल्ला याच्यासाठी जे येतं ते किमान 5 न्यायाधीशांचं खंडपीठ निर्णय घेतं. हे बघा,
खंडपीठ म्हणजे काय? बेंच. आपण म्हणतो की सुप्रीम कोर्टाच्या बेंचनी हा निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाच्या बेंचनी तो निर्णय दिला. बेंच म्हणजे काय? की तिथं किती जजेस बसणार आहेत. तर मिनिमम जे येतं तिथे कमीत कमी 3 असायला हवेत. जास्तीत जास्त जे येतं ते तिथे कितीही असू शकतात. सगळीच्या सगळे जजेस आणून ते तिथे बसू शकतात. आतापर्यंतचे जे केसेस झाले आहेत त्यामध्ये 13 जजेस जे येतात ते सगळ्यात जास्तच मोठं जे बेंच बसलं होतं त्याच्यामध्ये 13 जजेसचं बेंच बसलेलं आहे. त्यानंतर जर का घटनात्मक बेंच असेल म्हणजे कॉन्स्टिट्यूशन वरती एखादा विचार जर का करायची वेळ आलेली असेल तर त्यासाठी कमीत कमी 5 जण जे येतात ते लागतातच लागतात. तर अशा पद्धतीने जे येतं ते जर का घटनात्मक बाबींविषयीचे खटले असतील तर त्याच्यात कमीत कमी 5 जण लागतील. किंवा जर का राष्ट्रपतीने एखादा सल्ला मागितला असेल तर त्यासाठी देखील कमीत कमी 5 जण लागतील. बाकीचे जेवढे खटले असतील त्याच्यामध्ये कमीत कमी 3 किंवा त्याहून अधिक असे न्यायाधीश जे येतात ते तिथे अपॉइंट केले जातात. आता हे जेवढे काही खटले होतात यामधील सर्व निर्णय जे येतात ते खुल्या न्यायालयामध्ये दिले जातात. सर्व खटल्यांचे निर्णय कुठे दिले जातात? तर खुल्या न्यायालयामध्ये दिले जातात. आणि हे सर्व निर्णय जे येतात ते बहुमताने दिले जातात. परंतु जेव्हा मतभेद असतील तेव्हा न्यायाधीश जे येतात ते आपले मत किंवा निर्णय जे येतात ते देऊ शकतात. म्हणजे 5 जण बसलेले आहेत. 5 जणांमध्ये जर का त्यांनी जर का म्हटले की नाही ही जी घटनात्मक बाब आहे एक जो न्यायाधीश आहे त्याने एका वेगळ्या पद्धतीने निर्णय दिलेला आहे आणि दुसरे जे बाकीचे 4 जे आहेत त्यांनी वेगळ्या पद्धतीने निर्णय दिलेला आहे. तर अशा पद्धतीने ते त्यांचे सेपरेट निर्णय घेऊ शकतात. किंवा त्यांचा निर्णय एकच झालेला असेल तरी देखील ते त्यांची मतं जी आहेत ती वेगवेगळी ते नोंदवू शकतात. तर अशा पद्धतीने जे येतं ते एकतर निर्णय त्यांचे वेगळे देऊ शकतात किंवा निर्णय एक दिला तरी देखील ते त्यांचे मत जे येतं ते वेगळे देऊ शकतात. म्हणजे गोष्ट कळतीये ना की निर्णय जरी एक असेल म्हणजे सगळे निर्णयावरती जरी ऍग्री असतील तरी देखील ही गोष्ट अशी नसायला पाहिजे अशी असायला पाहिजे असं म्हणणं म्हणजे वेगळं मत नोंदवणं. ठीक आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य. सर्वोच्च न्यायालय आपल्याला माहिती आहे की इंडिपेंडंट आहे. बरोबर आहे. तर सर्वोच्च न्यायालय जे येतं ते भारतामध्ये इंडिपेंडंट आहे. न्याय व्यवस्थाच ही काय इंडिपेंडंट आहे. इंडिपेंडंट पण आहे आणि इंटिग्रेटेड पण आहे. इंटिग्रेटेड कशी आहे? इंटिग्रेटेड म्हणजे लिंक्ड. तर स्वतंत्र म्हणजे काय की त्याच्यामध्ये कुणी इंटरफरन्स करू शकत नाही. म्हणजे कार्यपालिका असेल किंवा विधायक जे काही कायदे मंडळ असेल ते त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. म्हणजे न्याय व्यवस्था काय की स्वतंत्र आहे. इंटिग्रेटेड म्हणजे काय? इंटिग्रेटेड म्हणजे राज्य कायदे आणि केंद्राचे कायदे. राज्याचे कायदे आणि केंद्राचे कायदे दोन्ही प्रकारच्या कायद्यांवरती जे येतं ते हे डिसिजन देऊ शकतात. एकच न्यायपालिका यासाठी सेपरेट असे कोर्ट नाही आहेत. अमेरिकेमध्ये काय की राज्यांच्या कायद्यांसाठी त्यांचं सेपरेट कोर्ट आहे आणि केंद्राचे जे कायदे येतात त्यांच्यासाठी त्यांचं फेडरल कोर्ट आहे. ठीक आहे. भारतामध्ये अशी सिस्टीम आहे का? तर अशी सिस्टीम नाहीये. म्हणजेच काय की भारतामध्ये इंटिग्रेटेड न्याय व्यवस्था जी ती आहे. आता ही जी न्याय व्यवस्था आहे हेच संघराज्यीय न्यायालय म्हणून काम करतं. म्हणजे फेडरल कोर्ट म्हणून हेच काम करतं. त्याचबरोबर अपिलाचे सर्वोच्च न्यायालय अपील कुठे करू शकतो आपण मॅक्झिमम तर सर्वोच्च न्यायालयामध्ये. फक्त क्षमा करण्याचे जे अधिकार आहेत ते राष्ट्रपतीपर्यंत करता येतात. परंतु तिथे देखील अपील कुठपर्यंत करता येतं आपल्याला सर्वोच्च न्यायालयापर्यंत. त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षक मूलभूत हक्क जे येतं त्यांचं संरक्षक जे येतं ते कोण आहे तर सर्वोच्च न्यायालय. मूलभूत हक्कांचं जर का उल्लंघन जर का झालेलं असेल मग ते प्रायव्हेट पर्सन कडून हो किंवा मग शासन संस्थेकडून हो आपण डायरेक्टली उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. त्याचबरोबर घटनेचं रक्षण करता म्हणजे काय की प्रोटेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कोण आहे तर सुप्रीम कोर्ट आहे. तर अशा पद्धतीने जे येतं ते सुप्रीम कोर्टाकडे महत्वाची कार्य जी येते ती देण्यात आलेली आहे.
तर त्यांचं स्वातंत्र्य का गरजेचं आहे, तर त्यांनी स्वतंत्रपणे आणि निपक्षपातीपणे कार्य करता यावे म्हणून. आता साहजिक आहे की जर का एखाद्या जजला एखाद्या राजकीय नेत्याने जर का अपॉइंट केलेला असेल, तर तो जज जो येतो तो त्या राजकीय नेत्याच्या अगेन्स्ट मध्ये डिसिजन देईल का, तर नाही देणार. तर अशा पद्धतीने जे ते जेवढे ते कोर्ट आहे तर त्यांनी निपक्षपातीपणे कार्य करता यावं आणि स्वतंत्रपणे कार्य करता यावं म्हणून राज्यघटनेमध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता काय काय तरतुदी येतात, तर नियुक्तीची पद्धत, न्यायाधीश म्हणून कुणाला नियुक्त करायचंय हे जे येतं ते न्यायव्यवस्थेच्या सदस्यांशी विचारविनिमय करूनच राष्ट्रपती करू शकतात. कोणत्याही राजकीय किंवा व्यावहारिक आधारावरती न्यायमूर्तींची नेमणूक जी येते ती केली जात नाही. त्यानंतर कार्यकाळाची हमी, आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतील ते वयाच्या 65 वर्षापर्यंत काम करतात आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतील ते 62 वर्षापर्यंत काम करतात. जर का त्याच्या अगोदर जर का त्यांना पदावरून काढून टाकायचं असेल तर काय करावं लागतं की संसदेमध्ये त्याच्यावरती जी प्रस्ताव आहे जो आहे तो दाखल करावा लागतो. त्याच्यानंतर विशेष बहुमताने पास झाला तरच त्यांना काढता येतं. म्हणजेच काय की ते राष्ट्रपतीच्या मर्जीवरती अवलंबून नाहीत. त्यांना कुणीही असं स्वतःच्या मर्जीने त्यांना जे येतं ते काढू शकत नाही. त्याचबरोबर सेवा शर्ती जे येतात त्यांचे वेतन भत्ते विशेष अधिकार वगैरे जे येतं ते संसद अगोदरच फायनल करते. एकदा का त्यांना अपॉइंटमेंट केलं की त्याला जे येतं ते बदलता येत नाही. त्याबरोबरच आणीबाणीचा काळ, म्हणजे आर्थिक आणीबाणी जर का असेल तर आणि तरच त्याचे वेतन आणि भत्ते जे येतं ते कमी करता येतात. एरवी आर्थिक आणीबाणी लागलेली नसेल तर त्यांचे वेतन आणि भत्ते जे येतं ते कमी करता येत नाहीत. फक्त ही एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असोत किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असोत, फक्त त्यांची आर्थिक आणीबाणी जर का लागलेली असेल तर आणि तरच जे येतं ते त्यांचे वेतन आणि भत्ते जे येतं ते कमी करता येतात. त्यानंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतील त्यांचा जो पेमेंट, वेतन भत्ते निवृत्ती वेतन जे असतं ते भारताच्या संचित निधीवरती चार्जड असतं. म्हणजेच काय की भारित असतं. आता याच्यामध्ये एक बदल आहे, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे जज आणि हायकोर्टाचे जज म्हणजे उच्च न्यायालयाचे जज, या दोन्ही मध्ये एक फरक आहे फक्त. हायकोर्टाचे जज जोपर्यंत एखाद्या राज्यामध्ये कार्यरत असतील तर त्यावेळेस ते त्यांच्या राज्याच्या संचित निधीवरती त्यांचा पगार जो आहे तो भारित असतो. ठीक आहे. पगार म्हणजे वेतन, परंतु पेन्शन जी असते ही केंद्राच्या संचित निधीवरती भारित असते. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाच्या याचं तसं नसतं. सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश असतात त्यांची वेतन देखील केंद्राच्या संचित निधीवरती भारित असते आणि त्यांचं पेन्शन देखील केंद्राच्या संचित निधीवरतीच भारित असतं. तर इथे स्पेशली मेन्शन केलेलं आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा जो पेन्शनवरील खर्च आहे तो भारताच्या संचित निधीवरती भारित असतो. त्याचबरोबर जे येतं ते या गोष्टीवरती त्यांचे वेतन भत्ते याच्यावरती संसदेमध्ये मतदान होऊ शकत नाही, कारण की ते संचित निधीवरती भारित खर्च आहेत. फक्त त्याच्यावरती चर्चा होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर वागणुकीवरती चर्चा. आता आपल्याला माहिती आहे की जे काही जजेस आहेत त्यांची वागणूक जी असते त्याच्या वागणुकीवरती संसदेमध्ये चर्चा करता येत नाही. का करता येत नाही? कारण की ते त्यांना एक स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलेलं आहे.
तर कधी चर्चा करता येते की जेव्हा ज्यावेळेस त्यांच्यावरती महाभियोगाचा ठराव ज्यावेळेस चालवला जातो त्याच वेळेस जे येतं ते एखाद्या न्यायाधीशाची जी काही ज्या पद्धतीनं तो वागला असेल, वर्तणूक जी असेल त्याच्याबद्दल तिथे चर्चा करता येते. एरवी जी येते ते संसदेमध्ये न्यायाधीशांच्या वागणुकीबद्दल चर्चा करता येत नाही. त्याचबरोबर निवृत्तीनंतर व्यवसाय करण्यास बंदी. तर सर्वोच्च न्यायालयाचे जेवढे काही निवृत्त झालेले न्यायाधीश असतील त्यांना भारताच्या कोणत्याही न्यायालयामध्ये व्यवसाय करता येत नाही, म्हणजे प्रॅक्टिस करता येत नाही. त्यानंतर बरं मग त्यानंतर ते काय करतात, तर त्यानंतर ते त्यांची लॉ फर्म खोलतात आणि बाकीचे जे लोक आहेत यांना ते मोठमोठाले जे लोक आहेत यांना ते सल्ले देत राहतात. परंतु ते स्वतः जे येतं ते स्वतः प्रॅक्टिस नाही करू शकत. कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही प्राधिकरणामध्ये ते वकिली करू शकत नाहीत किंवा काम देखील करू शकत नाहीत. त्याचबरोबर अवमान केल्यास शिक्षेचा अधिकार. तर सर्वोच्च न्यायालय जे येतं ते कोणत्याही न्यायालयाचा जर का अवमान जर का केलेला असेल तर त्याच्या विरुद्ध ते शिक्षा करू शकतात. आता अवमान म्हणजे असं नाहीये की ते जे योग्य आणि रास्त टीका जर का केल्या जात असेल किंवा काही सूचना केल्या जातील तर ते जे येतं ते न्यायालय मान्य करतं. परंतु जे एकदमच असं वाईट अशी टीका करण्यात येत असेल तर त्यासाठी मात्र न्यायालय त्यांना पनिश करतं. त्यानंतर कर्मचारी नियुक्तीचे स्वातंत्र्य. सरन्यायाधीश जे येतं ते सर्वोच्च न्यायालयाचं जे काही स्टाफ असेल त्यांची रिक्रुटमेंट कोण करतं, तर भारताचे सरन्यायाधीश करतात. त्याचबरोबर त्यांची जॉबची हे काय काय असतील रूल्स अँड रेग्युलेशन ते देखील सरन्यायाधीशच ठरवतात. त्यासोबतच अधिकार क्षेत्र जे आहेत ते कमी करता येत नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं जे काही अधिकार क्षेत्र आहे ते संसदेला कमी करता येत नाही. का कमी करता येत नाही? कारण की घटनेनं त्यांना एवढाच अधिकार दिलेला आहे की ते त्यांचं अधिकार क्षेत्र वाढवू शकतात, परंतु त्यांचं अधिकार क्षेत्र जे येतं ते कमी नाही करतायत. तर संसद जी येते ती कमी नाही करू शकत, परंतु संसद जी येते त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करू शकते. ठीक आहे. त्यानंतर जे येतं ते कार्यकारी विभागापासून स्वातंत्र्य. आपण बघितले की कार्यकारी विभाग जो आहे कलम 50 नुसार कार्यकारी अधिकारी जे आहेत यांना कोणत्याही पद्धतीचं न्याय व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करता येत नाही. कोणत्याही पद्धतीचं हस्तक्षेप जो आहे तो त्यांना करता येत नाही. त्यामुळे काय आहे की त्यांचं स्वातंत्र्य जे येते ते अबाधित राहतं. पूर्वी जे येतं ते एखाद्या अधिकाऱ्याला किंवा एखाद्या जजला त्यांच्या इथं कोण आलंय आणि कोण गेले याची देखील त्यांना नोंद ठेवावी लागते. त्यांच्या तिथं जो काही सिक्युरिटी गार्ड असतो तो तिथे नोंद ठेवत असतो. जेणेकरून काय की एखादा जजला कुणी इन्फ्लुएन्स करू नये किंवा एखाद्या वेळेस असं होतं की पैशाची लालूच देणं किंवा मग दुसरं कोणत्या गोष्टीसाठी किंवा असं नसतं की प्रत्येक वेळेस पैशाचीच लालूच दिली जाते. म्हणून कधी कधी थ्रेट पण दिला जातो की आम्ही तुम्हाला मारून टाकू किंवा मग तुमच्या फॅमिलीला आम्ही त्रास देऊत वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीचं काहीही होऊ नये म्हणून जे येतं ते यांना स्वातंत्र्य दिलं असतं. यांचे घर जे येतं ते सेपरेट असतात आणि यांच्या घरी कोण आलं कोण गेलं याची जी येतं ती तिथे बारकाईने नोंद ठेवली जाते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र आणि अधिकार काय काय येतं आणि कशा कशा पद्धतीचे त्यांचे अधिकार आहेत. तर लक्षात घ्या की जगातील कोणत्याही न्यायालयापेक्षा जे येतं ते भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार जे येतं ते जास्तीचे येतात. तर असं कोण म्हटलेलं आहे, तर अल्लादी कृष्णास्वामी जे येतं ते म्हटले होते की जगातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे जे अधिकार आहेत ते जास्त येतात. आता कोणकोणते अधिकार क्षेत्र येतं, तर एक म्हणजे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. त्यानंतर दुसरं म्हणजे आदेशाचे अधिकार क्षेत्र. जो काही आदेश दिलेला असतो तो आदेश पाळावाच लागतो. त्यानंतर अपिलीय अधिकार क्षेत्र. अपिलीय अधिकार क्षेत्र म्हणजे अपील करू शकतात की आपल्याला माहितीये की तालुका लेवलच्या कोर्टातून निर्णय दिल्यावरती आपण जिल्हा लेवलच्या कोर्टात जातो. जिल्हा लेवलच्या कोर्टातून निर्णय दिल्यावरती आपण हायकोर्टात जातो आणि हायकोर्टातून निर्णय दिल्यावरती आपण
सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचं अपील जे आहे ते आपण हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध करू शकतो. त्यानंतर सल्लादायी अधिकार क्षेत्र. सल्लादायी अधिकार क्षेत्र सल्ला कुणाला देतो तर राष्ट्रपतींना. राष्ट्रपतींना जे येतं ते सल्ला देता येतो. त्यानंतर अभिलेख अधिकार क्षेत्र. अभिलेख अधिकार क्षेत्र म्हणजेच काय की हे लिहून ठेवले जातात. लिहून ठेवले जातात म्हणजेच काय की रेकॉर्ड केले जातात आणि याचा जो आहे तो पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात. भविष्यातील सेम केस असेल आणि सेम केस मध्ये पुरावा जर का हवा असेल तर सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता आणि तो निर्णय जो येतो तो भारतातील सर्व कोर्टांना जो येतो तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय की राज्याने किंवा केंद्राने एखादा कायदा पास केलेला असेल तर तो कायदा घटनेचा भंग करतोय का नाही हे ठरवायचा अधिकार म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. तो कायदा किंवा त्यांनी पास केलेले रूल्स अँड रेग्युलेशन जर का घटनेचा भंग करत असतील तर साहजिक काय केलं जातं की त्यांना जे येतं ते स्क्रॅप केलं जातं. त्यांना नल अँड वॉइड म्हणून जे येतं ते तिथे घोषित केलं जातं. तर अशा पद्धतीने जे येतं ते न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार जो येतो केला जातो. त्यासोबतच इतर काही अधिकार असतात जे की सुप्रीम कोर्टाचे अधिकार असतात. तर प्रारंभिक अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय की केंद्र आणि राज्यामधील भांडणे म्हणजेच काय की भारत सरकार विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य किंवा भारत सरकार विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य त्यासोबतच एक किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश त्यासोबतच घटक राज्यातील आपापसातील तंटे अशा पद्धतीने जे येतं ते तीन प्रकारचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र येतं. म्हणजे भारत सरकार विरुद्ध घटक राज्य, भारत सरकार विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा घटक राज्यातील आपापसातील तंटे अशा पद्धतीने जे येतं ते प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. तर हे जे येतं ते मूळ अधिकारामध्ये येतं परंतु हे अमर्यादित नाहीये. म्हणजे कित्येक जे असे कित्येक जे विवाद असतात ते अमर्यादित स्वरूपामध्ये तिथे सादर करता येत नाही. जसं की वॉटर डिस्प्यूट असेल दोन राज्यांमध्ये तर तो वॉटर डिस्प्यूट जो येतो तो तिथे सादर करता येत नाही. त्यासोबतच जे येतं ते जे काही विवाद असतील त्यामध्ये न्यायिक अधिकार किंवा तथ्यविषयक प्रश्न जो येतो तो असायला पाहिजे. जर का तसा प्रश्न नसेल तरी देखील तो त्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. त्यासोबतच त्याच्यात राजकीय स्वरूपाचे प्रश्न किंवा विवाद जे येतं ते नसावेत. खाजगी नागरिक विरुद्ध केंद्र राज्य अशा पद्धतीचा देखील तो विवाद नसावा. प्रारंभिक म्हणजे डायरेक्ट याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं. परंतु मूलभूत अधिकाराचा विवाद असेल तर मात्र मूलभूत हक्कांचा तर मात्र डायरेक्टली नागरिक विरुद्ध केंद्र राज्य असं डायरेक्टली सुप्रीम कोर्टात जाता येतं. त्यानंतर जे येतं ते हे जे प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे ते अमर्यादित नाहीये तर मर्यादित आहे. त्याचबरोबर आंतरराज्यीय व्यावसायिक लवाद खटला हा देखील करता येतो. आंतरराज्यीय व्यावसायिक खटला म्हणजे काय तर जर का पाठीमागे एक केस झाली होती की वोडाफोन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया त्याच्यामध्ये काय केलं की होतं की वोडाफोननी टॅक्स वाचवला होता जो टॅक्स त्यांनी नंतर गव्हर्नमेंटला पेड केला. तर अशा पद्धतीचा जो खटला असतो तो देखील वोडाफोन कंपनी कुठली आहे भारतातली आहे का नाही ती आहे युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन मधली ती कंपनी आहे. तर
त्या कंपनीने जो येतो तो भारताचं जे काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यांच्यावरती तो खटला चालवेल. तर अशा प्रकारचे जे काही व्यावसायिक विवाद असतात ते देखील इथे सादर केले जातात. त्याचबरोबर कोणकोणत्या बाबी समावेश होत नाहीत, तर राज्यघटनापूर्व काळातील तह आणि करार कलमे जे आहेत ते याच्यामध्ये येत नाहीत. त्यासोबतच ज्या कर आणि करारामध्ये सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्रच नसेल असं स्पष्ट त्याच्यात मेन्शन असेल ते करार येत नाहीत. त्याचबरोबर आंतरराज्यीय जलविवाद हे देखील त्यामध्ये येत नाहीत. त्यासोबतच वित्त आयोगाकडे सोपविलेल्या बाबी की कोणत्या राज्याला किती पैसे द्यायचे हे देखील याच्यामध्ये येत नाही. त्यासोबतच खर्च आणि निवृत्ती वेतन याबाबत देखील केंद्र आणि राज्य यामध्ये फेररचना जी येते ती करण्यात येते. त्यानंतर केंद्र आणि राज्य यांच्यामधील सर्वसाधारण वाणिज्यिक विवाद म्हणजे जे काही वाणिज्यिक विवाद असतील ते देखील यामध्ये येत नाहीत. त्यासोबतच नुकसान भरपाई जर का असेल केंद्राकडून राज्यांना मिळणारी तर ती देखील यामध्ये येत नाही. तर अशा प्रकारे जे येतं ते सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार जे येतं ते आहेत. तर चला मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे येतं ते उच्च न्यायालयाबद्दलची माहिती पाहूयात. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. चलो बाय.